विचार. आता कालपर्यंत आपण विचार करून आलो, तर प्रयोजन कशाला म्हणायचं? तर प्रयोजन सांगत असताना सामान्य भाषेमध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ कारण असं समजतात, परंतु वेदांत शास्त्रामध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ फल. फल म्हणजे कोणतं फल? तर मोक्षरूपी फल हा प्रयोजन शब्दाचा अर्थ आहे. मग या ठिकाणी मोक्षरूपी फल जे आपल्याला मिळत आहे तो मोक्ष कसा आहे? तर त्या मोक्षाचं पण आपण काल स्वरूप पाहिलं. ते ब्रह्मसौख्य जे आहे ते कसं आहे? ते नित्य आहे, ते निरुपाधिक आहे आणि ते कसं आहे? निर्तिश आनंद रूप सोलिव अशा प्रकारचं ते ब्रह्मसुख आहे. त्याच्यानंतर आणखीन असा एक मुद्दा उपस्थित झाला की हे सुख मिळवण्याकरता अनेक लोक त्या ठिकाणी प्रयत्नशील असतात. म्हणून त्याचा विचार सांगत असताना काय म्हणलं की व्यवहारामध्ये अनेक प्रकारचे दुःख आपल्या सर्वांना या ठिकाणी अनुभवले येतात. आणि ती व्यवहारामध्ये आलेली जी दुःख असतात त्याच्यामध्ये 3 प्रकारचे दुःख आपण पाहिले. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशी 3 प्रकारचे दुःख आपण त्या ठिकाणी पाहिले. आणि त्याच्या निवृत्तीसाठी प्रत्येक लोक झटपट करत असतात, प्रयत्न करत असतात. आणि किती त्या ठिकाणी झटली तरी ते व्यावहारिक उपायाने त्या दुःखाची निवृत्ती होते का? तर व्यावहारिक उपायाने असणाऱ्या त्या दुःखाची निवृत्ती होत नाही. निवृत्ती झाली तर फक्त वरवर अशा प्रकारची ती निवृत्ती होत असते. त्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती मात्र मनुष्यांना होत नाही. आणि दुःख तर वाटतं आपल्याला की आपल्या जीवनातलं काय करावं? सर्व दुःख नष्ट त्या ठिकाणी व्हावं आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी अशी जीवना काय असते? इच्छा असते. खरं पाहायला गेलं तर ही इच्छा जी आहे की नाही, ही इच्छाच खरी दुःखाला त्या ठिकाणी कारण आहे. वास्तविक पाहिलं तर मला हे करावं वाटतं, मला परमार्थ करावं वाटतं. स्वाभाविकपणे इथपर्यंत ठीक आहे, मला परमार्थ करावं, पण ही इच्छाच आहे की नाही प्रकारची आपल्याला. आणि जोपर्यंत आपल्याला काहीतरी मिळवणे ही जोपर्यंत इच्छा आहे ना, तोपर्यंत आपण सर्व सुखाला प्राप्त होऊ का? सर्व सुखाला प्राप्त होणार नाही. म्हणून अधिकतर साधू संतांचे चरित्र पाहिलं तर त्या चरित्रामध्ये साधू संतांनी केवळ आणि केवळ आम्हाला इच्छा होऊच नाही, भगवंताकडे मागायचं झालं तर आम्हाला इच्छा होऊच नाही. का बरं इच्छा होऊ नये? कारण इच्छा तरी कशासाठी करायची? आपल्याला दुःख निवृत्तीसाठी इच्छा करायची. वास्तविक पाहिलं तर आपल्याला कळलं ना की दुःख आपल्या ठिकाणी कालत्रय नाही आणि लेश मात्र सुद्धा नाही. आणि आता ही जी इच्छा होती ना, हीच तर खरी दुःखाला त्या ठिकाणी कारण आहे. मग जोपर्यंत इच्छा निवृत्त होत नाही तोपर्यंत दुःख निवृत्त होईल का? दुःख निवृत्त होणार नाही. कोणाचं होणार नाही? कोणाचंच होणार नाही. कोणत्या अधिकारावर असू नये तर कोणत्या तो पदावर असू दे, आहे का नाही? नाहीतर तो सार्वभौम राजा जरी असला तरी त्याची सुद्धा काय गती? त्याची सुद्धा अशा प्रकारे तीच गती. गत फरक काहीच नाही त्यामध्ये. प्रत्येकाला अशा प्रकारची ही दुःख असतात आणि त्या व्यावहारिक उपायाने ते दुःख निवृत्त होत नाही. असं जर विचार केला की इथं काय दिलं तर कोणताही अधिकार व्यवहारामध्ये मनुष्य कोणत्याही स्थितीत असो, कोणत्या अधिकारावर असो, कितीही ऐश्वर्य संपन्न असो, फार काय तर सार्वभौम राजा असला तरीही त्या राजा ऐश्वर्याने त्याचे सर्व दुःख निवृत्त होत नाही. आता इथं सार्वभौम राजा असं म्हटलेलं आहे. मग आता आपण एवढा मोठा राजा आहोत का? आपण एवढा मोठा राजा नाही. किंवा काल एक उदाहरण आपण काल पाहिलं होतं. कोणत्या त्या राजाचं? जब गया था दुनिया से दोनों हात खाली थे, सिकंदर राजा. आणि तो सिकंदराने सारं जग जिंकलं होतं. म्हणजे जवळजवळ तो सार्वभौम राजा झाला होता ना. एवढं जाताना पण एवढं सगळं झालं पण जाताना त्याने सांगितलंच की नाही, हिच्यातलं काहीच बरोबर येत नाही की नाही. द्रव्याच्या कोटे नाही टिंब टिंबाची लंगोटी. पुढचं नाही फक्त मला बोलायचं. म्हणजे किती कमवलं त्या ठिकाणी. एवढं सगळं कोट्यानं कोटी, आहे का नाही. मैत्र केला महाबळी कामा नये अंतकाळी. किती महाबळी मैत्र जरी केला, ऐक नाही, दोस्त जरी केले तर अंतकाळी कामाला येतात का? ते एकही अंतकाळी कामाला येत नाही, ऐक नाही. मैत्र केला महाबळे कामा नये अंतकाळी, आधी घेरे राम राम समा भरी हा उत्तम, नाही तरी यम दात खातो कर कर,
जे कोणावरती कर दात खाता असतो यम, जे भजन करत नाही, ज्यांचं जीवन पारमार्थामध्ये नसतं, ज्यांना वेळ असा व्यर्थ घालवायचा असतो ना, त्यांचं क्षणोक्षणा काळ वाटायची पाहिजे, क्षणाक्षणाला काळ त्याची वाट पाहतो, अजून किती आहे अवकाश, अजून किती वेळ राहिला आहे का नाही. नाही तर यम नुसती त्याची चिठ्ठी शोधतच असतोय, कुठे याची चिठ्ठी निघते, काय होते आहे का नाही. यमाचं काम असतं दात खायचं काम करतच असतो, दात खातो कर आहे का नाही. तव वरी मिरविशी बळ, जवा आला नाही काळ. बळ तुझ्या अंगामध्ये आहे, कुठपर्यंत तू बळ मिरवणार आहे बरं. तव वरी, जोपर्यंत तो काळ आलेला नाही आहे का नाही. सैन्य लोक घरी किती लोक आहे, सैन्य लोक बहु फार, कामा नाही हा परिवारामध्ये सैन्य लोक वगैरे सगळी काय तुझी तू तयार करून ठेवली असतील आहे का नाही. पण तो काळ आल्याच्या नंतर हे कामाला येतील का, नाही येणार त्या ठिकाणी आहे का नाही. धन मिळविले कोडी, काळ घेतले न सोडी. तू कितीही धन मिळवून ठेवलं असेल तर काळ तुला नेल्याशिवाय सोडणार आहे का, सोडणार नाही का नाही. मग तू काय म्हणे बापा चुकीचा 84 खेपा. मग तुला करायचं असेल ना तर हे चिंतन कर आणि ह्या काळावर अशा प्रकारचे काय कर, मात कर. मग तू कोणाला शरण जा, तर तुका म्हणे माझे नवतील कोणी, एक चक्र पाणी वाचून या. मला तर एका परमात्म्या वाचून दुसरं कोणी आहे का, कोणी नाही. आणि प्रत्येकाने जीवनामध्ये हे उतरवलं पाहिजे. आपले घरचे दारचे आपल्याला सारे जण असतील, पण हे सारे जण आपल्याला सोडवण्याकरता येतील का, कोणीच आपल्याला सोडवण्याकरता येणार नाही. मग आपल्याला सोडवणार कोणी, तुका म्हणे तुझं सोडविणं कोणी, एक चक्र पाणी वाचून या. त्याच्या वाचून तुम्हाला कोणी सोडवायला आहे का, कोणीच त्याच्या वाचून सोडवायला नाही आहे. मग सगळ्यात जवळचं जर कोण असेल ना तर मग अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठुधारा, तेवढाच फक्त अंतकाळीचा सोयरा आहे. बाकी तुम्हाला किती आता तुमच्यावर प्रेम करणारे असेल ना, हे कोणीच तुमच्या कामाला येत नाही. हे असं करून ठेवायचं हृदयावरती का आपल्या जगात कोणीच नाही. ते आपल्याला फक्त दाखवायपुरतं म्हणण्यापुरतं ते असतील, पण जगामध्ये आपल्या कोणीही कामाचं येत नाही. हे दादाने सांगितलं आणि मी तुम्हाला सांगतो की हे प्रत्येकाने करून ठेवा. एक परमात्मा फक्त आपला शेवटी असतो, तोच आपल्याला आपलं निवारण करतो असतो. बाकी हे धन, हे सार्वभौम राजा, हे पद, हे अधिकार, हे तर फार दूरची गोष्ट आहे की नाही. आणि हे सुद्धा सगळ्या गोष्टी काय याच्यामध्ये फार वादावाद करायची गरज नाही. हे निर्विवाद मनुष्याला कबूल करता येईल का नाही, आणि त्याने कबूल सुद्धा अशा प्रकारे करावंच माणसाने. म्हणून बघा मनुष्य बुद्धी जे कळणे शक्य नाही ते समजून देणे हे शास्त्राचे शास्त्रत्व आहे. आता हे सुख जे आहे का नाही, हे सुख मनुष्य बुद्धीला कळतं का, मनुष्याची बुद्धी कशामध्ये सुख शोधित असते, मनुष्याची बुद्धी नको त्या विषयामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करते. बरं करू नाही का तिने सुख शोधण्याचा प्रयत्न. तुकोबराय म्हणतात, माकडे मुठीशी धरले फुटाने, गुंतले तो नेणे हात तेथे, काय तो तयाचा लेखावा अन्याय. हा काय अन्याय का बरं त्याचा विचार जर का. फुटाणे मग त्याने खाऊ नये का फुटाणे, अरे फुटाणे खा बाबा, पण फुटाणे खाण्याकरता गेला आणि तुझा हात त्याच्यामध्ये गुंतून पडला ना, आता तो मदारी येईल आणि तुला घेऊन जाईल आणि मग ते होणार तुझा माकडाचा खेळ. मग असा खेळ का बरं झाला, फुटाणे सोडून दे. का, जर त्या फुटाण्यामुळं तू जर गुंतून पडत असेल आहे की नाही, तर अशा पद्धतीनं तुझं सगळं जीवन काय त्या गारुडीच्या म्हणण्याप्रमाणे होऊ शकतं आहे का नाही. तर मग काय केलं पाहिजे की जास्त विषयाच्या मागं लागता कामा नाही आहे का नाही. पण जीव काय करतो, विषय मिळवण्याच्या मागच लागत असतो आणि त्याला असं वाटतं याच्यामध्ये सुख मिळेल. त्याच्यात सुख मिळतं का दुःख मिळतं, त्याच्यामध्ये तर अधिक काय मिळतं आपल्याला, दुःखच मिळतं आहे का नाही. आणि मग म्हणे सुख आहे ना, पण सुख किती त्याच्यामध्ये, सुख फक्त किती आहे, जव एवढं असतं. जव तुम्ही पाहिलं की नाही छोटा असतं आहे का नाही, मोरीच्या एवढं असतं काहीतरी. मग माऊली तुकोबराय म्हणतात की नाही, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, मानी मानी आठवण आणि काय धरी धरी आठवण, मानी संताचे वचन. बर काय म्हणले काय, वाघ त्याच्या पाठीमागे लागला ना, त्या मनुष्याच्या पाठीमागे काय लागला, वाघ लागला आहे का नाही. तो पण कसा लागला, अचानक लागला. आणि अचानक लागल्याच्या नंतर मग आता काय करायचं बरं, वाघाची पळण्याची गती आणि याची पळण्याची गती, दोन्हीच्या गतीमध्ये भेद आहेत का नाही, दोन्हीच्या पळण्याच्या गतीमध्ये भेद आहे. आता याला असं वाटलं हा वाघ आता जर माझ्याजवळ आला तर माझा फराळ केल्याशिवाय सोडणार नाही, म्हणून अचानक काय ती विहीर त्याला तिथं समोर दिसली. आता मला इकडं तिकडं विचार करण्यापेक्षा विहिरीतच उडी मारू.
विहिरीत पाणी आहे का नाही याचा सुद्धा विचार केला नाही आणि मारली त्याने उडी. पण अचानक उडी मारता मारता त्या विहिरीमध्ये एक काहीतरी झाडाची फांदी वगैरे आडवी आली होती आणि त्या फांदीला तो लटकला. फांदीला लटकल्याच्या नंतर तुम्हाला बरं झालं खाली पडलो नाही, विहिरीत पाणी नाही म्हटलं, ऐक नाही. पण विहिरीमध्ये पाणी नव्हतं, पण विहिरीमध्ये एक नाग होता, ऐक नाही. विहिरीमध्ये एक वाघ होता, मग आपला नाग होता. मग त्या नागाला पाहिलं, मग त्याच्या लक्षात आलं का हा खाली जर पडला असतो, हातपाय पण मोडले असते आणि नाग पण चावला असता आणि मरावंच लागला असता, आहे का नाही. आणि वरती पण खाली नाग आणि वरती कोण आहे, वरती पण वाघ आहे की नाही. आणि ज्या झाडाला टाकला होता, ज्या फांदीला टाकला होता, तिथं मोळाचं असणार पोळे त्या ठिकाणी. आणि ते आता एवढ्या जोरात त्या फांदीला जर त्याने धरलं असेल तर ते मोळाच्या माश्या उठल्या नसतील का, त्या माश्या पण उठल्या आणि उठून काय आता गुदगुल्या करतील का त्याला, त्या पण जाऊ लागल्या, आहे का नाही. वा आपला गणपती होता पण झाला मारुती, अशी त्याची अवस्था झाली. माश्या सगळ्या चावू लागल्या. वरती जावं तर वरती वाघ आहे आणि खाली जावं तर खाली नाग आहे का नाही. आणि एवढ्यातून काय झालं, त्या मोळाचं ते हे होतं, पोळं होतं. त्या पोळ्यातून काय फक्त एक मधाचा टिपका त्याच्या जिभेवर पडला, आहे का नाही. आणि जिभेवर पडल्याच्या नंतर तो म्हणतो हिच्यामध्ये किती सुखी, किती मध गोड लागतं. आता खरं सांगा, हे मध एवढा टिपका त्याच्या तोंडावर पडतो, पण दुःख किती आहे. वर दुःख आहे, खाली दुःख आहे आणि ज्याला लटाकला तिथं पण दुःखच आहे. म्हणजे ह्या विषयाच्या ठिकाणी तिन्ही ठिकाणी दुःखच आहे का नाही, किंवा तिन्ही काळामध्ये दुःख आपल्याला आहे का नाही. मग त्याच्यामध्ये सुख किती आहे, सुख फक्त जवा एवढे, ऐक नाही. सुख पाहता जवा पाडे, पाडे म्हणजे योग्य ते एवढं, ऐक नाही. आणि दुःख पर्वता एवढं. आणि हे कुणी सांगितलं, हे साधू संतांनीच आपल्याला सांगितलं की नाही, हे साधू संतांनी सांगितलं. मग ते म्हटले की तुम्ही आता विषयाच्या मागे लागू नका, आहे का नाही. चित्त समाधान तरी विष वाटे सोने, बहु खोटा अतिशय, जाना भले सांगो काय. बहु खोटा अतिशय, हे जे विषय आहेत ना नाही, हे बहुतेकपणे काय खोटेच आहे की नाही. जाना भले सांगू काय, तुम्ही जाणा ना, तुम्हाला वारंवार हे सांगण्याची काय आवश्यकता आहे. असे साधू संत म्हणतात धरी धरी आठवण, पण आम्ही मात्र आठवण धरायला तयार नाही, आहे की नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं सामान्य बुद्धीला मात्र हे सुख कशामध्ये आहे हे मात्र कळत नाही, आहे की नाही. आणि ते सुख किंवा सामान्य बुद्धीला जे कळत नाही ते समजून सांगण्याचं काम कोण करत असतं, शास्त्र त्या ठिकाणी करत असतं, आहे की नाही. म्हणून म्हणून तुकोबराय काय ज्ञानोबरायांचीच काहीतरी म्हणतं, ओव्या कोणाला आठवत असेल तर पहा, तिथं ज्ञानोबराय म्हणतात काहीतरी, शास्त्र म्हणेले जे सांडावे ते राज्य हे तृण मानावे, जे घेववी तेन म्हणावे विषयी विरू. किंवा अहितापासून काढती हित देऊनी वाढविते, हा ही ओवी. अहितापासून काढती हित देऊनी वाढविते, नायगा श्रुती माऊली, नायगा श्रुती पोरवती माऊली जगा. म्हणजे श्रुतीपेक्षा, वेदापेक्षा जगात दुसरी कुणी माऊली आहे का, कुणी आई आहे का, तर श्रुतीसारखी जगामध्ये कोणी आईच नाही काय. म्हणून या कारणे बापा जया ती आपली कृपा, तेने वेदाच्या निरूपा आनना कीजे. म्हणून त्याने अशा प्रकारे वेदाच्या वेदाला मात्र विचारात घेतलं पाहिजे, आहे की नाही. म्हणून मनुष्यबुद्धी जे करणे शक्य नाही ते समजून देणे हेच काय शास्त्राचं शास्त्रत्व आहे. प्रत्येक मनुष्य मात्र सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती इच्छा असते. मग आता प्रत्येक मनुष्य सांगितला, कोणता मनुष्य सांगितला, धर्मातला सांगितला, पंथातला सांगितला, आश्रमातला सांगितला, वर्णातला सांगितला, जातीचा सांगितला, आस्तिक असला किंवा नास्तिक असला, आहे की नाही. कोणीही मनुष्य असू द्या, कोणत्या जाती धर्मातला जरी असला तरी सुद्धा त्याला त्याचं ध्येय काय बरं, तर त्याचं ध्येय म्हणजे दुःख निवृत्त झालं पाहिजे आणि आम्हाला सुख प्राप्त झालं पाहिजे, हेच त्याची अपेक्षा आहे का नाही. त्याची अपेक्षा मात्र हीच असते, याच्यापेक्षा मात्र वेगळी अपेक्षा नसते. म्हणजे प्रत्येकाला काय दुःख निवृत्त व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं असं जे अर्थी वाटत असतं, त्या अर्थी काय ते केवळ आणि केवळ फळाची इच्छा करतात. कोणत्या फळाची इच्छा करतात, तर मोक्षरूपी प्रयोजन फलाची मात्र अशा प्रकारची इच्छा करत असतात. आता पहा पुढं खाली. मलाच वाटतं इथपर्यंत आपण काल आलो होतो. जीवाचे ध्येय साध्य एकच आहे, त्या साध्याच्या प्राप्तीस कोणताही लौकिक उपाय साधन नाही, आहे की नाही. आता हे लौकिक उपाय करून पाहिले का नाही,
तर लौकिक उपायाने अशा पद्धतीनं ते दुःख निवृत्त होत नाही. हे सर्वानुभवाने सिद्ध आहे. तात्पर्य साधन अज्ञात आहे. का बरं? त्याचं साधन काय आहे? दुःख निवृत्तीचं साधनच मात्र त्या ठिकाणी काय आहे? अज्ञात आहे. अज्ञात म्हणजे त्याला ज्ञात नाही आहे की नाही. माऊली काय म्हणतात का वैद्या ते करी सळा रस्सू सांडी पाय खोळा तो रोगी जीवी जिवाळा सवता होय. तो काय करतो? नेहमी वैद्या ते करी सळा म्हणजे द्वेष करणं, त्याचा मत्सर करणं. बरं, आता एखादा रोगी मनुष्य त्याने वैद्याचा कधी द्वेष करावा का? उलट वैद्याला आपल्या डोक्यावर घेतलं पाहिजे. का? कारण तोच आपल्याला मुक्त करणार आहे. वैद्याला कोणत्याच प्रकारचा रोग नसतो ना, म्हणून त्याला वैद्य म्हणायचं. तो का म्हणे रोग वैद्याच्या अंगी नाही करी जगी उपकार. त्याला जर रोग जर असता त्याने जगावर उपकार केले असते का? नसते केले, आहे की नाही. पण आपलं काय होतं, आपण कोणाचा द्वेष करतो, कोणाचा मत्सर करतो? आपण वैद्याचा मत्सर करतो, द्वेष करतो, आहे की नाही. आणि त्याने दिलेलं औषध आहे की नाही, रस्सू सांडी पाय खोळा, आणि आपण काय करतो? पायाने औषध त्याचं लाथळून देतो, सांडून देतो. आता माऊली म्हणले, आता सांगा, तो रोगी जीवी जिवाळा सावता होय. आता त्या रोगी आहे का नाही, केव्हा तरी असा सावता म्हणजे मोकळा होईल का? मुक्त होईल का त्या रोगापासून? होणार नाही. मग साधन त्याच्या जवळ नाही का? साधन जवळच आहे का नाही. अज्ञात आहे, पण अज्ञात जवळ असून त्याला मात्र जवळी आहे परी भेटेना, जवळच असून त्याला मात्र हे कळत नाही. म्हणून ते अज्ञात आहे. त्या अज्ञात साधनाचे ज्ञान वेदांत करून देत असतो. आणि वेदांताचं तात्पर्य काय? जे साधनच मुळात तुम्हाला कसे अज्ञात आहे, त्या अज्ञात साधनाचं काय करून देणं? ज्ञान करून द्यायचं, आहे का नाही. काय सांगायचं? बाबा तुझं आहे तुझं पशी, परी तू जागा चुकलाशी. तुझ्या पशीचे तुला जागाच तुला कळत नाही की नाही. हरणाच्या नाभीतच कस्तुरी असते, सुगंध पण त्याला येत असतो, परंतु तो काय करतो? इकडं तिकडं शोधत असतो. पण इकडं तिकडं शोधायचे का स्वतःमध्ये शोधायचं असतं? स्वतः शोधायचं असतं, पण त्याला ते सापडत नाही. ते साधनच मुळात कसं असतं? अज्ञात असतं. त्या अज्ञात साधनाचे ज्ञान वेदांत करून देतो. म्हणून वेदांत हे शास्त्र आहे. म्हणून वेदांताला ह्या ठिकाणी काय शास्त्र असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. 6 प्रकारची शास्त्र असतात. त्यामध्ये सर्वात उत्कृष्ट उत्तम असणारं शास्त्र म्हणजे कोणतं शास्त्र? वेदांत शास्त्र. मग बाकीची पण शास्त्र नाहीत का? न्याय आहे, वैशेषिक आहे, सांख्य आहे, योग आहे की नाही, पूर्वमीमांसा पण आहे. मग हे पण शास्त्र आहेत. मग त्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम तर वेदांत शास्त्र, आहे की नाही. ते सगळ्यात उत्तम असणारं शास्त्र त्या ठिकाणी आहे. वेदांत म्हणजेच उपनिषद. उपनिषद म्हणजे कोणती? 10 प्रकारचे उपनिषद असतात, आहे की नाही. कठोपनिषद, बृहदारण्य उपनिषद, मांडुक्य उपनिषद, केन उपनिषद, बृहस्पती उपनिषद, आयतर्य, तैतर्य, छांदोग्य, असे बरेच किती मुख्य उपनिषद किती आहेत? तर 10 उपनिषद. उपनिषद तसे मस्त 250, 108, 500, 1000 असे उपनिषद सांगितले जातात. पण त्याच्यामध्ये किती उपनिषद मानले आपण? 10 उपनिषद त्या ठिकाणी मांडलेले आहे. उपरी दश उपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे. मग किती उपनिषद मांडलेत आपण? तर 10 उपनिषद. ह्या 10 उपनिषदामध्ये काय? सगळ्या उपनिषदाचा अंतर्भाव आलेला आहे. ते वेदांत शास्त्र. जगन्मिथ्यात्व निश्चय हे पण झालं होतं वाटतं आपलं काल. बरं जाऊ द्या, परत झालं थोडं. जगन्मिथ्यात्व निश्चय हा सर्व दुःख निवृत्तीचा उपाय सांगतात. बघा, आता ते वेदांत शास्त्र काय करतात? जगत त्या ठिकाणी काय मिथ्या आहे एवढंच सांगतात. का बाकीचं काही सांगतात? बाकीचं काही सांगायची गरजच नाही. कारण आपलं सगळं आडून कुठं पडले? जगत सत्य मांडण्यावर ना. आणि जगत सत्य मांडले आणि जगातातले विषय सत्य मानतात आणि त्या विषयातून आपण सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या विषयापासून आपल्याला तर सुख होत नाही. मग आता याच्यासाठी उपाय काय? तर जगत मिथ्या, जगतच खोटे, बरोबर आहे की नाही. हे जगन मिथ्यात्व निश्चय एकदा झाला ना, काल उदाहरण देऊन सांगितलं की नाही. काय उदाहरण दिलं? की त्या असणाऱ्या संन्यासानी आणि त्या 1 रुपयावरती काय ठेवलं होता? पाय ठेवला होता. आणि त्या मुलाची आई काय म्हणली घेऊ दे ना त्याला मेलेला, नाहीतर रुपया खोटायचे. आता खोटा मेल्याच्या नंतर तो किती काळ त्याच्यात आसक्ती ठेवून बरं तुम्ही ठेवाल का? रस्त्याने जाता जाता कधी कधी रुपयासारखं असं एखादं काहीतरी पडलेलं असतं, त्याला काय वायसर वगैरे असं काहीतरी गोल गोल काय ते बाटलीतलं काहीतरी असं चमकीचं झाकण वगैरे काहीतरी पडतं, ते एकदम 1 रुपयासारखं वाटतं, आहे की नाही. जाऊन असं वाटतं उचलून घ्यावा, पण घ्यावा, पण जेव्हा तो पाहतो ना आपण, याला छापा आहे ना, याला काटा आहे नाही, हे खोटं आहे. मग खिशात होतं का टाकून देतो आपण.
टाकूनच देतो ना. मग ते का बरं टाकून दिलं? तुम्हाला कळलं नाही हे खोटंच आहे सगळं. मग खोटं झाल्याच्या नंतर त्या असणाऱ्या वस्तूविषयी तुम्ही आसक्ती ठेवाल का? पण हे खोटं ठरत नाही, लवकर लक्षात घ्या. हे सारखं खरं 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 हे बघा असं असतं. जे मायाकारी असतं ना, आहे का नाही, विश्वव्यापी माया तिने झाकोळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाले थोरी. सत्य भोळ्यावर जातं, सत्याला सामान्य लेकरं जातं, आहे का नाही, आणि अविद्येची चाले थोरी. खोटं जे आहे ना ते खोटंच खरं खरं वाटतं, आहे का नाही. मेड इन इंडिया असं काय जर माल विकायचं म्हटलं, नको ते महाग आहे असं तसं. मेड इन चायना म्हटलं ना, अहो लय भारी, चालायला एक नंबर, आहे का नाही, आणि घेतो, आहे का नाही. चालतं तरी किती दिवस, बरं थोडे दिवस चालत असतं. खोटं आहे ना, खोटं इतकं हुबेहूब, ऐक नाही, असं सोंग असतं ना, ते ना खोटं नको वाटतं, आपलं खरं नको वाटतं आणि खोटं घेऊ वाटतं, अशी अवस्था असते. म्हणजे इतकं हुबेहूब अशा पद्धतीनं ते काय करत असतं, रूप घेऊन त्या ठिकाणी समोर येत असतं. म्हणून साधू संतांचं काय म्हणणं आहे किंवा वेदांत शास्त्राचं काय म्हणणं आहे, का तुम्हाला सगळ्या दुःखाची निवृत्ती करायची असेल ना, तर हे जगत मिथ्या ठरलं पाहिजे आणि त्याचा निश्चय पण झाला पाहिजे. म्हणून जगन मिथ्यात्व निश्चय हा सर्व दुःख निवृत्तीचा उपाय सांगते. कोण सांगते? तर वेदांत शास्त्र त्या ठिकाणी सांगत आहे. व्यवहारात मिथ्या शब्दाचा हा इथं येऊन थांबलो आपण. व्यवहारात मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत एवढाच समजतात. आता व्यवहारामध्ये आता हे जरा थोडं आता सगळ्यांनी सावध राहून ऐकायचं बरं का. फक्त असं झोपून वगैरे कोणी ऐकू नका, नाही तर मग काय होतं माहिती आहे का, वृत्ती आपली ना मूड होती, झोप येते ना मनुष्याला, ऐक नाही, तर त्यावेळेस वृत्ती काय होती, मूड होती. मूड म्हणजे काय, जसं एकदा मूडपणा आला मनुष्याला, तर त्यावेळेस त्याला हिताचं अहिताचं चांगलं वाईट असं काहीच कळत नाही. कारण ती वृत्ती काय होते, मूड होते, म्हणजे एकदम क्षीण होऊन जाते. तर ते वृत्ती क्षीण जर झाली ना, तर मग हे आपल्यावरती आरूढ होत नाही. मग झालं काय, काहीच कळत नाही. म्हणून काय करायचं, थोडं उठून जरा सावधगिरीनं आमचं आता त्या दिवशी बोलणं झालं महाराजांबरोबर, तर त्याने सांगितलं की आता बराच वेळा असा अनुभव घेतला की झोपून असं ऐकलं ना, तर आपली वृत्ती काय होते, ग्रंथात नसते आणि ऐकण्यात पण नसते. तर आपली वृत्ती काय होते, पूर्णतः मूळ होते. लोकसंख्या भरपूर आहे पण कळत का नाही, उत्तर का सापडत नाही, प्रश्न का निर्माण होत नाही, वृत्ती मूळ झाली ना. मग मूळ वृत्ती होती कामुळे होते, तर झोप्यामुळे होते. उठून सावधगिरीनं बसून ग्रंथ हातामध्ये धरून मोबाईल असं समोर ठेवून, ऐक नाही, सारं लक्ष, स्वामीजीने मला ही हातवटी दिली, म्हणले ग्रंथ असा समोर ठेवायचा, मोबाईल असा समोर ठेवायचा, समोरचा जो सांगेल ना त्याचं ऐकायचं आणि खाली ग्रंथातल्या ओळी पाहायच्या. तुम्हाला अशा पद्धतीने हे पांता अध्ययन होईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आता हे कळन त्याला कळन. आता इथं हा मुद्दा समजून घेतला का पुढच्या मुद्द्याला अडचण येणार नाही. बघा, व्यवहारात मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत एवढा समजतात. आता व्यवहारामध्ये काही पदार्थ असतात की नाही, जसं आपण पाहिलं आहे की नाही, रजेवर भासला सर्प, मग रजेवर सर्प भासला, तो रजेवरला सर्प आपल्याला सत्य भासला का मिथ्या भासला, तर मिथ्या भासला, आहे का नाही. मग त्याला तुम्ही काय म्हणता सामान्य भाषेत, अहो रुपया खरा नाही, रुपया खोटाचे असं म्हणता, की नाही. सर्प खरा नाही, सर्प खोटा आहे की नाही, एवढंच म्हणता ना व्यवहारामध्ये, त्याला खोटा असं म्हणतात. म्हणून नाशिवंत शब्दाचा मिथ्या म्हणजे नाशिवंत, नाशिवंत म्हणजे काय, हा सत्य नाही, हा मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काय, नाशिवंत, एवढा अर्थ काय त्या ठिकाणी समजतात. ते काय म्हणतात, आता देह पाडला आहे की नाही आणि देह नाश पावला असं त्या ठिकाणी म्हणतात. पण देह नाश पावला का तो परिवर्तनशील आहे देह, हे हा तर आपण म्हणतो की नाही, स्मशानामध्ये गेलो, तिथं देहाला जाळलं, मग देह आता काय झाला, देह संपला, देहाची राख झाली, नाश झाला, त्याचा नाश झाला असं तुम्ही म्हणता. त्याचा नाश होतो का ते परिवर्तनशील असतं, तर खरं ते परिवर्तनशील असतं. देह किती किलोचा होता 100 किलोचा देह होता आणि राख त्याची किती किलो निघाली, 2 किलो 1 किलो मडकभर काहीतरी निघाली, आहे का नाही, एवढीच राख निघाली. आणि 100 किलोचा माणूस, मग याचं झालं तरी काय अहो ते पंचमहाभूताचं होतं ना, आकाशात गेलं, वायूमध्ये गेला, ऐक नाही, तेज तेजामध्ये गेलं, पाणी पाण्यात गेलं आणि पृथ्वी तत्व उरलं होतं ते इकडं पृथ्वी तत्वात गेलं, ऐक नाही, एवढंच त्याच्यामध्ये होतं. मग हे काय होतं, हे परिवर्तन झालं, ऐक नाही, म्हणजे हा देह पडला. आता माती जी असते की नाही, मातीचा तुम्ही समजा घट बनवला, आहे का नाही, आणि कालांतरानं तुम्हाला असं वाटलं हा घट फोडायचा आणि ह्या घटापासून काय बनवायचं,
परळ बनवायची, सुरई बनवायची, अजून तुम्हाला काही वेगळे पदार्थ बनवायचे. म्हणजे त्या मातीचं परिवर्तन झालं की नाही. परिवर्तन हा प्रकृतीचा धर्मच आहे की नाही, आहे की नाही. पण तुम्ही त्याला काय म्हणले, हे नाशिवंत आहे. नाशिवंत म्हणायचं का परिवर्तनशील म्हणायचं? परिवर्तनशील असं त्या ठिकाणी म्हणत राहायचं. म्हणून व्यवहारामध्ये आपलं काय विषय आला होता की व्यवहारात मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत एवढाच समजतात, परंतु वेदाने प्रतिपादन केलेले जगताचे मिथ्यात्व यावरून निराळे आहे. पण वेदाने ज्याचं जगताचं मिथ्यात्व हे जे सांगितलेलं आहे की नाही, हे काय निराळं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग हे निराळं सांगितलं, याच्यात काय निराळं सांगितलं तर खाली बघा, इथं डार्क अक्षर येतात ना, ती बारकाईने लक्षात घ्यायची की ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दिसणे हे मिथ्यात्व आहे. मिथ्यात्व म्हणजे काय बघा, किती सोपी व्याख्या केली बरं. ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दिसणं याला मिथ्यात्व असं म्हणायचं. स्थानूवरती पुरुष आहे का? स्थानू म्हणजे झाडाचं खोड, त्यावरती तो पुरुष आपल्याला प्रतीतीला आला. त्या स्थानावरती तो पुरुष आहे का? नाहीच आहे का नाही. पण असल्याचा आपल्याला भ्रम होतो की नाही, असल्याचा आपल्याला भ्रम त्या ठिकाणी होत असतो. मग तो पुरुष त्या ठिकाणी नसताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. तो ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दिसत असेल तर त्याला सत्य म्हणायचं का मिथ्या म्हणायचं? तर त्याला मिथ्या असं म्हणायचं. शुक्तीवरती रजत आहे का? शुक्ती म्हणजे शिंपला, आणि शिंपल्यावरतीच रजत म्हणजे चांदी आहे का? तर शिंपल्यावरती चांदी नाहीच आहे. पण शिंपल्यावरती आपल्याला ऊन चांगलं असलं की ते चमचम चमचम करताना असं वाटतं जणू काय चांदीच आहे असं वाटतं. आणि खरं जर चांदी असती तर सोनाराची दुकानं बंदच पडली असते, आहे का नाही. आपण म्हणलं असतं तुमची चांदी नका, आम्ही आमची चांदी घेऊन येतो, तुम्ही फक्त दागिने बनवून द्या, बाकीचं काही करू नका, आहे का नाही. आमची प्युअर चांदी असं नसतं केलं का? पण मग ते वाटतं की नाही आपल्याला चांदी असल्याचा आपल्याला भ्रम होतो. पण जवळ गेल्याच्या नंतर चांदी असते का? त्याच्यावरती चांदी रजत नसतं. म्हणजे ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते प्रतीतीला येणं, आहे का नाही, दिसणं, भासणं, याला काय म्हणतात त्या ठिकाणी मिथ्या असं त्या ठिकाणी म्हणायचं. याच श्लोकात भ्रम आहे का नाही. पण ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दिसतं, याला सामान्य लोकांमध्ये याला काय म्हणतात, अहो कसलं आपल्याला असं वाटलं त्याच्यावरती त्या शिंपल्यावरती चांदी असेल, पण असं वाटलं चांदी म्हणून आपण जवळ गेलो, आहे का नाही. पण कसलं चांदी म्हणले, हे नुसता भ्रम झाला होता आपल्याला. कधी कधी डोंगरावरती लांबून पाहिलं ना, काही काही डोंगर भाग असतात ना, लांबून कधी एखादी गारगोटी आपल्याला चमकताना दिसते का नाही. डोंगराळ भागात राहणाऱ्या माणसाला कधी कधी गारगोटी वगैरे अशी लांबून इतकी चमकत राहते ना, आणि आपण असे 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती असं वाटतं का कदाचित तिथं हिरा असावा, ऐक ना. त्याला ते संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम, त्याच्यामध्ये हा मुद्दा सांगितला जातो. आता फक्त तात्पुरं समजून घ्या की असं वाटतं तिथं हिरा असावा, आहे की नाही. आणि 2 किलोमीटर त्या पायी जातो, त्या डोंगरावरती चढतो, पाहतो तर तिथं काय असते, गारगोटी असते. त्यावेळेस तो काय म्हणतो, अहो कसला हिरा आहे, ही तर गारगोटी होती. मग तो आपल्याला खरा वाटला. मग कशामुळे वाटला तर तो भ्रमामुळं आपल्याला त्या ठिकाणी वाटला, आहे की नाही. जसं मृगजळ आपण पाहतो की नाही, मग तू बरं म्हणतो मृगजळ दिशे साचपणे ऐसे आणि खोटियाची पिशे उर फोडी. एक मृगजळ खरंच वाटतं की नाही त्या ठिकाणी, खरं वाटतं मृगजळ आपल्याला. आणि ते मृगजळ खरं वाटल्यामुळे ते हरिण काय करतं, चांगलं तळ्यातलं पाणी सोडून देतं आणि माळावरती ते पाणी पिण्याकरता जातं आणि उरं फुटून मरण उर फुटून जातं त्याचं, पळून पळून अशा पद्धतीनं त्याला काय मात्र पाणी मिळत नाही. शेवटी काय होतं, भ्रम त्या ठिकाणी तयार होत असतो. म्हणजे सामान्य भाषेमध्ये याला काय म्हणतात, ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते प्रतीतीला येणं, याला सामान्य भाषेमध्ये काय म्हणतात लोक, भ्रम असं म्हणतात. तर भ्रम हा शब्दाने लक्षात घ्यायचा आपल्याला. तर भ्रम शब्द लक्षात न घेता शास्त्रीय पारिभाषिक शब्द लक्षात घ्यायचा आपल्याला, कारण त्याच्यामध्ये आपल्याला बराच सारा असतो. तर शास्त्रीय भाषेत अध्यास म्हणतात. कशाला अध्यास म्हणतात की सामान्य भाषेमध्ये तुम्ही ज्याला भ्रम म्हणतात की नाही त्याला शास्त्रीय भाषेमध्ये काय म्हणतात, अध्यास असं त्या ठिकाणी म्हणतात. हा, ज्या पदार्थाचा अध्यास झालेला असतो तो पदार्थ आणि त्याचे ज्ञान यास अध्यस्त म्हणतात. आता उदाहरण द्यायचं जर झालं तर रज्जू आहे का नाही, रज्जू म्हणजे तुमच्या लक्षात आहे ना, हा शब्द परत वारंवार आहे का. रज्जू म्हणजे दोरी, सुंबाची दोरी वगैरे तुम्ही पाहिले का कधी. सुंबाची नाही, आपली साधी धारा, आपली रशी चराट,
आहे का नाही. असं काहीतरी ध्यानात आलं तरी घ्या, आहे का नाही. तर मग आता पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण अंधार नाही, अशा काळामध्ये त्या असणाऱ्या दोरीवरती तुम्हाला काय वाटतं, हा जणू काही सर्प आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी भासतं. तर सर्प त्या ठिकाणी आहे का? सर्प त्या ठिकाणी नाही. पण सर्प नावाची गोष्ट पदार्थ तुम्हाला प्रतीला आला का नाही, मग तो सर्प आहे का नाही, सर्प आणि त्या सर्पाचं असणारं ज्ञान आहे का नाही. रज्जू आहे खरी, पण काय भासला तुम्हाला, सर्प भासला. आता सर्प एक असतो का, सर्प आणि सर्पाचं ज्ञान या दोन गोष्टी असतात. सर्प आणि सर्पाचं ज्ञान यालाच त्या ठिकाणी काय म्हणायचं, आध्यस्थ असं म्हणायचं. वास्तविक पाहिलं तर ते दोन्ही आध्यस्थच आहे का नाही. सर्पाचं ज्ञान पण त्या दोरीवर आध्यस्थ आहे का नाही. हे बारक्यानं ऐकलं का पुढचा लगेच मुद्दा लक्षात येईल. सर्पाचं ज्ञान, हा सर्प आहे हे ज्ञान ऐक नाही, हे पण त्या दोरीवरती काय आध्यस्थच आहे. आणि सर्प सुद्धा जो आकाराने प्रतीला आला तो सुद्धा काय आध्यस्थच आहे. आणि त्याला अधिष्ठान कोण आहे, तर त्याला अधिष्ठान स्थान होय त्या ठिकाणी. त्या स्थानावरती अशा पद्धतीनं, हे तर बरोबर आहे हा. म्हणजे मग मला कळतं कोणी झोपलेले नाही, सगळे जागे राहून ऐकतात आहे का नाही. मग सर्पाचं ज्ञानही त्या ठिकाणी हा दोरीला अधिष्ठान म्हणायचं. हा, मग अधिष्ठान असणाऱ्या दोरीवरती सर्पाचं, सर्प हे ज्ञान हेही आध्यस्थ झालं. आणि सर्प नावाचा जो आकार होता तोही त्या ठिकाणी काय झाला, आध्यस्थ झाला आहे का नाही. मग सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे दोन पदार्थ आले का त्यांना म्हणायचं आध्यस्थ आहे का नाही. आणि सामान्य नुसता भ्रम म्हणतात त्याला फक्त आध्यस्थ म्हणायचा. पण आध्यस्थ त्याच्यावर आधारित आहे. काय आधारित आहे, सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे त्याच्यावरती आधारशीर आहे, आध्यस्थ आहे असं त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. मिथ्या आणि असत हे दोन शब्द कसे, म्हणजे एका अर्थाने मिथ्या म्हणजे आपल्या सामान्य भाषेमध्ये मिथ्या होतो आणि असत मग शास्त्रीय भाषेमध्ये अध्यास आहे की नाही. अध्यास होतो म्हणजे भ्रम होतो, मिथ्या ठरतो. पण काय मिथ्या ठरलं, काय भ्रम झाला होता, आध्यस्थ पदार्थाचा भ्रम झाला होता. आध्यस्थ पदार्थ मिथ्या ठरला, आध्यस्थ पदार्थ खोटा ठरला, आध्यस्थ पदार्थाचा अध्यास झाला होता असं लक्षात घ्यायचं. म्हणजे दोन्ही एकच अर्थाने का, असत आणि मिथ्या. हा काय म्हणले, असत शब्द आणि मिथ्या. हा, पण मग इथे ना नुसता असत्य म्हणायचं नाही, नुसता सत्य म्हणायचं नाही, मग दोन्ही शब्द विचारात घ्यावा लागेल. बरं, तुम्हाला जर असत म्हणायचा, मग तुम्हाला प्रतीतेला येतो का नाही, तो दिसतो का नाही तुम्हाला, मग त्याला नुसतं सत्य पण म्हणू नका. जर सत्य म्हणायला गेलं तर काय होईल बरं, सत्य म्हटल्याच्या नंतर तो टिकला पाहिजे ना. टिकतो का त्या ठिकाणी, तो टिकत पण नाही. मग त्याला असत्य म्हणू नका आणि सत्य म्हणू नका. मग त्याला काय म्हणा, स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय असं त्या ठिकाणी म्हणा. मग त्या ठिकाणी त्याची व्याख्या जुळेल. आता कर्मकांड म्हणणारे जे आहेत का नाही त्याला सत्यच म्हणतात. आणि बाकीची मतं इकडचं तिकडं, वारुळाचा सर्प वारुळाचा म्हणले बिळातला सर्प वारुळावर दिसला, वारुळातला बिळावर दिसला, झाडावर काय दिसला नाही. ते ख्याती, आता ख्याती वर्णन चौथ्या तरंगामध्ये येईल. आता ते एकदम असं ऐकलं का मग ते नाही लक्षात यायचं. मग जिथं जो मुद्दा चाललाय तिथंच फक्त सांगतो मी. रजेच्या ठिकाणी बघा कुठं आलो, आद्यस्थ म्हणतात. उदाहरणार्थ रजेच्या ठिकाणी सर्प नाहीचे, रजेच्या ठिकाणी सर्प आहे का, तर हा बोला महाराज. दीपक पडवळ महाराज काय म्हणणं आहे का तुमचं, चुकून हात झाला ना, सावध आहे ना. हो चुकून झाला हात, सावधायचं. बरोबर, हा असू दे. रोजीच्या ठिकाणी सर्प नाही, पण केव्हा केव्हा रोजीच्या ठिकाणी सर्प दिसतो. केव्हा केव्हा दिसतो म्हणजे कधी कधी दिसतो, भर उन्हामध्ये दिसतो का, चैत्राचं ऊन आहे, ऊन पडते चांगला, दोरी पडली, तेव्हा दिसेल कसं रजो सर्प, मंद अंधकार, म्हणजे पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण हा, तेव्हाच अशा पद्धतीनं आपल्याला मंद अंधकारामध्ये सर्प दिसतो. पण कसा दिसतो, त्याचं काय असावं लागतं, सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान, हे पण लक्षात घ्यायचं आहे का नाही. हे एक एक शब्द आता बरेच दिवस झाले सांगितलं ना, हे सारखं सारखं सांगत राहिलं ना ते आपल्या बुद्धीवरती आरूढ होत असतं. म्हणून पहा, आता हे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान म्हणजे काय, याचा जर विचार केला तर सामान्य रूपाने ज्ञान रज्जूचं होतं आणि विशेष रूपाने अज्ञान सर्पाचं होतं. वा, असं लक्षात असलं पाहिजे आहे का नाही. म्हणून त्या ठिकाणी रज्जूवरती सर्प प्रतीतीला येत असतो.
रोजीच्या ठिकाणी सर्प नाही, पण केव्हा केव्हा रोजीच्या ठिकाणी सर्प दिसतो. केव्हा केव्हा, पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधार नाही, तेव्हा तेव्हा दिसत असतो, आहे की नाही. हा, म्हणून सर्प व त्याचे ज्ञान ही आद्यस्त आहेत, आहे की नाही. ही आद्यस्त आहेत. काय काय त्याच्यामध्ये आद्यस्त आहेत? दोन वस्तू लक्षात घ्यायच्या, तरच तो पदार्थ आद्यस्त ठरतो. ते दोन पदार्थ लक्षात नाही घेतले, दोन गोष्टी लक्षात नाही घेतल्या, तर ते आद्यस्त ठरणार नाही. नुसतंच काहीतरी दिसतं, मग काय दिसतं नक्की? म्हणजे त्याला संस्कार आहेत का? त्याचा ज्ञानाचा संस्कार असू दे ना, मला काहीतरी दिसलं बरं का, काय दिसलं माहीत सांगते येत, मग त्याला आद्यस्त म्हणता येणार नाही. अहो, मला धडधडीत सर्प प्रतीला आला, सर्पचा संस्कार हे ज्ञान आहे का नाही त्याच्यावरती? म्हणजे सर्पज्ञान आणि आकार नावाचा पदार्थ म्हणजे तो सर्प, या दोन गोष्टीला त्या ठिकाणी आद्यस्त म्हणायचं. म्हणून सर्प व त्याचे ज्ञान ही आद्यस्त आहेत. आणि सर्प हा एक असा व्यवहार होतो, आणि हा मग त्या ठिकाणी काय आहे? सर्प आहे असा त्या ठिकाणी व्यवहार होतो. त्यास अध्यास म्हणतात. म्हणून हा काय झाला? अध्यास झाला. अध्यास शब्द घडायचा असेल तर काय करावं लागणार आपल्याला? अध्यास तर काय काय त्याच्यामध्ये? पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान हे दोन त्या ठिकाणी अध्यस्त ठरले का मग त्याला अशा पद्धतीनं सर्पाचा काय होत असतो? अध्यस्त होत असतो का अध्यास होत असतो? सर्पाचा अध्यस्त. अध्यस्त होतो का अध्यास होतो? मग अध्यस्त. आ अध्यस्त. अरे, अध्यस्त. अध्यस्त. तुम्हाला सर्पाचा अध्यास होईल ना मग, अध्यस्त. आहे का नाही. दोन गोष्टी लक्षात आला का मग त्याला भ्रम तयार होतो, मगच त्याला अध्यास त्या ठिकाणी तयार होतो. जर त्या ठिकाणी सर्प आणि सर्पाचं ज्ञान झालंच नाही तर त्याला त्या सर्पाचा अध्यास होईल का? होणार नाही. अध्यास होण्याकरता दोन गोष्टीची आवश्यकता आहे. असा प्रश्न तयार करा, म्हणजे मग लक्षात येत राहील. प्रश्न करणाऱ्याने लक्षात ठेवायचं, परत संध्याकाळी पाठवायचं आणि मग त्या मंडळीने वाट पाहत राहायची, असं नाही करायचं. तर सकाळी चालू मध्ये प्रश्न घेत राहायचे त्या ठिकाणी पाहतात. आणि रज्जू सामान्य दृष्टीने अधिष्ठान म्हणतात. आता रज्जू जी आहे ही सामान्य दृष्टीने काय आहे? त्या ठिकाणी अधिष्ठान म्हटली. आता रज्जू सामान्य दृष्टीने अधिष्ठान म्हटली, कशासाठी अधिष्ठान म्हटलेली रज्जू? कशाचा अध्यास होण्याकरता? सर्प व त्याचे ज्ञान. सर्प रज्जू जी अधिष्ठान म्हटली ती पुरुषाचा अध्यास होण्याकरता, रजताचा अध्यास होण्याकरता, का सर्पाचा अधिष्ठान होण्याकरता म्हटलेली? सर्पाचा अधिष्ठान रज्जू आहे. हा, म्हणजे मग सर्पाचा अध्यास होण्याकरता रज्जू काय ठरलेली? अधिष्ठान म्हटलेली. मग हे आपल्याला हे आपल्याला फक्त उदाहरणाकरताच घ्यायचं आहे ना. रज्जूवर सर्प ज्याप्रमाणे भासतो तसं परमात्म्यावरती जगत भासत असतं, आहे का नाही. मग आता परमात्म्यावर जगत भासत आहे हे सांगण्याकरता काय सांगले त्याने? रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर. तुकोबाराय म्हणले का नाही, हे सगळं जगत मला भासतं. हे कसं भासतं? रज्जू सर्पाकार, रज्जूवरती जसा सर्प भासावा तसं मला हे परमात्म्यावरती जगत भासत आहे. रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर. मग आता इथं विशेष रूपाने आणि सामान्य रूपाने, ऐका नाही, या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. विशेष रूपाने रज्जूवरती जगत भासतं का परमात्म्यावर जगत भासतं? विशेष रूपाने आणि सामान्य रूपाने. विशेष रूपाने परमात्म्यावर जगत भासतं का रज्जूवर जगत भासतं? पहा बरं. परमात्म्यावर जगत भासणार. हा, आणि सामान्य दृष्टीने जसं रज्जूवर सर्प भासतो. ओव्या तुम्ही रोज म्हणता ना, मंगलाचरणाच्या ओव्या म्हणता की नाही तुम्ही? जसा रज्जूवरी सर्प दिसत, ऐक नाही. हे काय फक्त आपलं फॉर्मॅलिटी करायची असं नाही, ते लक्षातच घ्यायचं आपल्याला पूर्णपणे. असू द्या, चला. आणि रज्जूस सामान्य दृष्टीने अधिष्ठान म्हणतात. कशासाठी अधिष्ठान म्हणतात? सर्प भासण्याकरता अधिष्ठान म्हणतात. अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्त सर्प व त्याचे ज्ञान याची निवृत्ती होते. आता जेव्हा तुम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान होईल का नाही, जसं तुम्हाला त्या ठिकाणी रज्जूचं ज्ञान जर झालं, ऐक नाही, तर रज्जूचं ज्ञान जर झालं तर रज्जूवरला सर्प आणि सर्पाचं ज्ञान याची निवृत्ती होईल का नाही? ज्याच्यावर जे भासलं त्याचंच ज्ञान व्हायला पाहिजे आपल्याला. म्हणजे रज्जूवर आपल्याला सर्प भासला आणि आपण रज्जूचं ज्ञान करण्याच्या ऐवजी फुलाची माळ किंवा काठी, दंड याचं जर ज्ञान करून बसलो तर मग त्या अध्यस्त असणारा पदार्थ आहे
त्या आद्यस्थ पदार्थाचा जो आपल्याला आद्य झालेला आहे त्याची निवृत्ती होईल का? आपल्याला होणार नाही. मग त्याचं अधिष्ठान नक्की काय आहे हे आपल्याला शोधलं पाहिजे का नाही? माग नेहमी आपण पाहतो श्वानमुखी आणि व्याघ्रमुखी. वाघ काय करतो? दगड आला कुठून हे शोधतो का नाही? कुत्रा काय करतो? आलेल्या दगडामागं पळत राहतो. मग आपण काय केलं पाहिजे? हा जो आपल्याला अध्यास झालेला आहे, अशा प्रकारे हे जगत आपल्याला भासत आहे. या जगताला अधिष्ठान कोण आहे का नाही? त्या अधिष्ठानाचा आपल्याला आधी काय केला पाहिजे? शोध घेतला पाहिजे. जसं रज्जूवरती सर्प भासला, सर्प आणि त्याचं ज्ञान आहे का नाही, याची जर निवृत्ती करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? सर्प आणि सर्पाचं ज्ञान याची जर निवृत्ती करायची असेल तर आपल्याला कोणाचं ज्ञान करून घेतलं पाहिजे? रज्जूचं ज्ञान करून घ्यायला पाहिजे. अधिष्ठान असणाऱ्या रज्जूचं आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान करून घ्यावं लागेल, ऐक नाही. त्याच्या ज्ञानानेच याची निवृत्ती होईल. अन्य दुसऱ्या कोणत्याही उपायाने, ऐक नाही, देवाला नारळ फोडल्याने रज्जूवरला सर्प दूर होईल का? पेढे वाटल्याने लोक वजन करतात, एवढे एवढे पेढे देवा तुला वाटतं आहे का नाही, मला सुखात ठेव. अरे सुखात ठेव म्हणजे ज्या जगामध्ये ठेवलं ते जगच दुःख रूपी आहे का नाही? मग काय करावं लागेल? देहाचा विसर पाडी माझं, ऐक ना, तरीचा जीव सुख पावी माझा, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते पेढे वाटतात, वज्र इतके वाटतात, अमुक कर तमुक कर, त्याने होईल का दुःख निवृत्त? त्याने दुःख निवृत्त होणार नाही आणि होणे शक्य पण नाही, हे पण लक्षात घेतलं पाहिजे आपण. बघा आता, अधिष्ठान ज्ञानाने आद्यस्थ सर्प व त्याचे ज्ञान याची निवृत्ती होते. त्याप्रमाणे आत्मा ब्रह्माच्या अधिष्ठानावर जगताचा अध्यास होतो आहे का नाही? त्याचप्रमाणे आत्मा, आता आत्म्याचं म्हटलं आणि ब्रह्माचं म्हटलं, हे दोघं एकमेकापासून भिन्न आहे का एकच आहे? आत्मा आणि ब्रह्म. ब्रह्म म्हणजे व्यापक आहे, आत्मा म्हणजे कुठस्थ साक्षी अंतःकरणाने त्याला संकुचित केलेलं आहे. बरेच संकुचित केलं, तो काही ब्रह्म नाही का? तोही सच्चिदानंद रूप आहे. मग ब्रह्मावर काय म्हटलं आणि आत्म्यावर काय म्हटलं? काही फरक आहे का? काही त्या ठिकाणी फरक नाहीये. म्हणून त्याचप्रमाणे आत्मा ब्रह्माच्या अधिष्ठानावर जगताचा अध्यास होत असतो आहे का नाही? म्हणून ह्या ठिकाणी जगताचा अध्यास कुठं होत असतो? बरं, दोरीचा जो तुम्हाला भ्रम झालेला आहे तो कशावर झालेला आहे? दोरीचा भ्रम, सर्पाचा भ्रम झालाय, दोरीचा नाही. पण दोरीचा पण भ्रम होतो, जगताचा भ्रम होतो, सगळ्याचा भ्रम होतो. हे कशावर होतो? हे ब्रह्मस्वरूपावर होतो किंवा आत्मस्वरूपावरच होत असतो ना. आपण म्हटलं ना सामान्य रूपाने आणि विशेष रूपाने, हे जेव्हा म्हटलं की नाही, मग हे बरं, दोरीला अधिष्ठान कोण आहे? बरं जाऊ द्या, सर्पाला अधिष्ठान तुम्हाला दोरी वाटते ना, मग त्या दोरीला अधिष्ठान कोण आहे बरं? ब्रह्मच आहे. ब्रह्मच आहे का नाही? दोरीला म्हणा, त्या दोरी ज्या जमिनीवरती पडली त्याला सुद्धा अधिष्ठान कोण आहे? खरं तर ब्रह्मच आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही? जसं आपण नेहमी पाहतो की मातीवरती काय काढलं? एक चित्र काढलेलं आहे. मातीवरती काय काढलं? चित्र काढलं किंवा फळ्यावरती एखादं चित्र काढलं. मातीवरती नाही काढता यायचं व्यवस्थित, फळ्यावरती काढलं. त्याच्यावरती एक बाई दाखवली आणि ती बाई काय करते तर कमरेवर मुलाला घेतले आणि डोक्यावरती घागर घेतलेली आणि ती बाई पाणी घेऊन येत आहे. मूल रडत होतं ना, मग मुलाला एकटीला ठेवण्यापेक्षा मुलाला घेऊन गेली, तिथं घागर नदीला भरली आणि नदीतून घागर भरून डोक्यावर घेतली आणि मुलाला घरी घेऊन चालली आहे का नाही? आता इथं सहजपणे त्या घागरीला अधिष्ठान कोण आहे? घागरीला आधार कोण आहे पाहायला गेलं तर? माझा आवाज इथं नेटवर तुटलं होतं. त्या बाईला अधिष्ठान कोणी, आधार कोणी? फळ आहे का नाही? सगळं. आणि त्या घागरीला सुद्धा आधार कोणी? फळाचे. आणि मुलाला सुद्धा आधार कोणी? फळाचे. तसं रज्जू असेल, रज्जूवर सर्प असेल किंवा सर्पाचं ज्ञान असेल, या सगळ्याला अधिष्ठान कोणी? केवळ आणि केवळ ब्रह्मच आहे. ब्रह्माहून बी. आता हे तुमच्यावर पक्क लक्षात राहिलं. हे लक्षात राहिलं का पुढचा मुद्दा तुम्हाला बरोबर लक्षात येईल. हे नाही लक्षात राहिलं का मग सगळं चुकातं. म्हणजे त्याचप्रमाणे त्याप्रमाणे काय? आत्मा ब्रह्माच्या अधिष्ठानावर जगताचा अध्यास होतो. जगात दोरी असो, शुक्ती असो, रजत असो, जे काय आहे त्या सगळ्याचा अध्यास त्याच्यावरतीच होत असतो आणि ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होते. आणि त्याची निवृत्ती कशाने होणार आहे? रज्जूच्या ज्ञानाने होईल का ब्रह्मज्ञानानेच होईल? खरं पाहायला गेलं तर
कारण सगळ्याला ब्रह्म. अधिष्ठान कोण ठरलं? ब्रह्मचं अधिष्ठान ठरलं. आता आपली ना आपली आता चढती पायरी. आता आता आपल्याला खाली यायचं नाही. आता आता आपल्याला थोडं 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 वर जायचं आणि बारकाईनं फक्त ऐकत राहायचं. मग तुमच्या सगळं अशा पद्धतीने काय येईल? लक्षात येईल, आहे का नाही? कारण तुम्ही असं असतं की एक आद्यस्थ पदार्थ दुसऱ्या आद्यस्थ पदार्थाला कधीच अधिष्ठान होऊ शकत नाही, आहे का नाही? रज्जूचा आणि ब्रह्माचा जर विचार जर केला तर एक आद्यस्थ पदार्थ मुळात हाच पदार्थ कल्पित आहे. तो कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाला कधी अधिष्ठान होईल का? नाही होणार, आहे का नाही? तसं रज्जू पण कल्पितच आहे आणि सर्प सुद्धा काय आहे? कल्पितच आहे का नाही? एक कल्पित दुसऱ्या कल्पिताला अधिष्ठान होऊ शकत नाही. मग त्याला सगळ्याला अधिष्ठान जर म्हणायचं असेल तर सगळ्याला अधिष्ठान आधार तर कोण असेल? तर फक्त ब्रह्म आहे, आत्मा आहे, असं त्या ठिकाणी लक्षात घेता येतं. बर, मग त्याप्रमाणे आत्मा ब्रह्माच्या अधिष्ठानावर जगताचा अध्यास होतो आणि ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होते. मग ज्ञान कशाचं करून घ्यावं लागेल आपल्याला? या सगळ्याला अधिष्ठान कोण आहे त्याचं आपल्याला ज्ञान करून घ्यावं लागेल. मागे एकाने असा प्रश्न केला की आद्यस्थ पदार्थाच्या ज्ञानाने, आहे का नाही? आद्यस्थ पदार्थाच्या ज्ञानाने प्रश्न आहे का आज ओंकार महाराज? नाही, आज जाऊ दे. तर आद्यस्थ पदार्थाच्या ज्ञानाने, आहे का नाही, कल्पिताची निवृत्ती होते का अधिष्ठान पदार्थाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते? खरं पाहायला गेलं तर अधिष्ठान पदार्थाच्या ज्ञानाने. हा अधिष्ठान पदार्थाच्या ज्ञानाने. हा, पण त्याने त्या महाशयाने असं म्हटलं की म्हणले आद्यस्थ पदार्थाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होत असते, असं त्याने त्या ठिकाणी म्हटलं. सारी विसंगती होली आणि रोज कथा कीर्तन करणारी मंडळी असतात. म्हणजे याचा असा अर्थ असतो की ग्रंथ चिंतन करता असताना महाराजांनी काय सांगितलं? पांत अध्ययन झालं पाहिजे आणि मुद्दे सुद्धा आपल्या पक्के लक्षात आले पाहिजे. म्हणून अशा पद्धतीने आता तुमचं पक्क लक्षात आलं की नाही? तुम्हाला कोणी जर किती म्हटलं की आद्यस्थ पदार्थाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते असं जर म्हटलं तर ती निवृत्ती होणे शक्य नाही. तुम्ही त्यांचं कधीच मान्य करू शकत नाही. आणि अनुभवाने सुद्धा तुम्ही लक्षात घेऊ शकता की नाही? हा मुद्दा अनुभवाने सुद्धा लक्षात घेऊ शकता. पहा आता खाली म्हणजे अध्यास निवृत्तीने सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. एकदा तो अध्यास, एकदा तो भ्रम निवृत्त झाला की त्या दुःखाची पण निवृत्ती होणार की नाही? कारण सर्प आपल्याला भासला की नाही? रज्जू सर्प होता जोरे न कळता. म्हणजे रज्जू सर्प होता कुठपर्यंत? जोपर्यंत कळालं नाही तोपर्यंत होता आणि तोपर्यंत आम्हाला दुःख देत होता नव्हता. पण नंतर आपल्याला त्याचं ज्ञान झालं की नाही की याला अधिष्ठान कोण आहे? मग ते आता आपल्याला अध्यास राहील का? आपल्याला अध्यास राहणार नाही. मग प्रतीतले येणार नाही का? हो, जगत प्रतीतले येत नाही का आपल्याला? ज्ञान जर झालं तर रज्जूवर सर्प आपल्याला भासलेला हे जर कळलं आणि दुसऱ्या दिवशी परत पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, खिडकीतून बाहेर पाहिलं, दोरी तिथंच पडली होती गोठ्यात आणि तिथं आपल्याला परत काय? सर्प भासला. आता सर्प भासायचा तो भासलाच ना आपल्याला, पण मग भासला तर आपण त्याला सत्य मानतो का मिथ्याच मानतो? मिथ्याच मानणार ना आपल्याला, आहे का नाही? मग त्याचे आता परत आपल्याला दुःख होईल का? त्याचं परत आपल्याला दुःख होणार नाही. तसं हे जगत आपल्याला कळलं नाही, हे परिवर्तनशील आहे, बदलणारं आहे, न टिकणारं आहे. मग हे जर आपल्याला खरा निश्चय जर झाला तर हे जगत आपल्याला दुःख देईल का? दुःख देणारच नाही ना. उलट ते म्हणले अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंद भरीने तिन्ही लोके. सुखाचा करीन म्हणजे काय करेल? हा संसारच मिथ्या आहे, हा संसारच खोटा आहे. वराड नव्हे स्वप्न गे माये, बापरक मध्ये वराची वेगळी धरावी पाय. वराड खरं आहे का त्या ठिकाणी? मुळात पहिली गोष्ट वराड होण्याकरता वांजेचा पुत्र सत्य ठरला पाहिजे ना. वांजेला मुळात पुत्रच होत नाही, पण पुत्र होत नाही त्याच्यात आम्ही म्हणले प्रयत्न करतो ना, म्हणले त्याची पत्रिका काढायची आहे का नाही? काढलीच म्हणे पत्रिका. काका काही जाऊन पत्रिका काढली. आता काकाने काहीतरी दक्षिणा वाढून घेतली असं म्हणून पत्रिका शेवटी काढली, आहे का नाही? आणि मग अशा पद्धतीने लग्न झालं, आहे का नाही? मुळात पहिली गोष्ट वांजेला पुत्र होत नाही. वांजेच्या लेखा कैची जन्मपत्रिका निघत नाही. काकाला किती पैसे द्या तर काका म्हणून तुम्ही वेळ सांगा, तारीख सांगा, असं सांगा तर मी काढीन. तारीख नाही माहिती, वेळ नाही माहिती, काय काढता पत्रिका? निघतच नाही पत्रिका, आहे का नाही? मग वराड नव्हे स्वप्न गे माये, आहे का नाही?
बापराखमध्ये वराचे वेगे धरावे पाय. पण आपल्याला कधी कधी सत्य वाटतं ना, कुठपर्यंत सत्य वाटतं माहिती आहे का? असं वाटतं हे जगात आपल्याला कुठपर्यंत सत्य वाटतं, हा पाठ कुठपर्यंत सत्य वाटतो, जोपर्यंत आपण झोपत नाही, आहे का नाही? आणि झोपल्याच्या नंतर पाठ सत्य वाटतो का आपल्याला? पाठ वगैरे काही गोष्ट आहे असं वाटतं का आपल्याला? अजिबातही वाटत नाही. मग कुठपर्यंत आपल्याला हे सगळं खरं वाटतं, हे जगत, हे पाठ, विचारसागर? जोपर्यंत आपण जागे आहे तोपर्यंत, आहे का नाही? आणि झोपल्यावरती काही सत्य वाटत नाही, आठवत पण नाही कधी कधी, आहे का नाही? आणि झोपल्याच्या नंतर झोपल्यावर स्वप्न पडते का नाही? आणि स्वप्न कुठपर्यंत आपल्याला खरं वाटतं? स्वप्न कुठपर्यंत? जोपर्यंत आपण झोपत आहोत, आहे का नाही, जोपर्यंत आपण स्वप्नामध्ये आहे का नाही, तोपर्यंत आपल्याला स्वप्न खरं त्या ठिकाणी वाटत असतं. आणि एकदा जागा झाल्याच्या नंतर स्वप्न खरं वाटतं का? मग आपल्याला स्वप्न सुद्धा खरं वाटत नाही. मग त्या पदार्थाला सत्ता कुठपर्यंत? त्या सत्तेतल्या पदार्थामध्ये, त्या जोपर्यंत तुम्ही त्या सत्तेत आहात तोपर्यंत त्या सत्तेतल्या पदार्थाला महत्त्व, आणि त्या सत्तेमध्ये नाही तर त्या पदार्थांना सुद्धा महत्त्व आहे का? त्या पदार्थांना महत्त्व नाही. मग हे स्वाभाविकपणे कळलं की नाही, हे मिथ्याच आहे. आणि पदार्थ जर सत्य जर असले तर मग ते सगळ्या काळामध्ये टिकले नसते का? सगळ्या सत्तेमध्ये टिकले नसते का? ज्या अर्थी ते सगळ्या सत्तेमध्ये टिकत नाही त्या अर्थी पदार्थ कसे आहेत? मुळातच मिथ्य आहे. आणि हे जगत तरी काय आहे? जगतही मिथ्य आहे. कारण जगातले जर पदार्थ मिथ्या तर जगत काय सत्य असेल का? जगतही त्या ठिकाणी मिथ्याच आहे, हे लक्षात येतं आपल्या. म्हणून अध्यास निवृत्तीने सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होती. हे जीवाचे साध्यास मुख्य साधन म्हणतात. प्रत्येक जीवाचं साध्य काय बरं? तो जातीतला असो, पंथातला असो, धर्मातला असो, सार्वभौम्य राजा असो, आणखीन कोणी का असो, सगळ्या जीवाचं ध्येय काय? हेच आहे. अगदी जनावर जरी पाहिलं तर जनावरांना सुद्धा वाटतं की नाही मला सुख नित्य व्हावं, आहे का नाही? पण अगदी जनावरांचं उदाहरण घेतलं तर माणसाचं तर माणसाने विचारात घेतलंच पाहिजे, बरोबर आहे का नाही? मग सगळ्या जीवांचं ध्येय, साध्य, गंतव्यस्थान काय आहे? एवढंच आहे. यानेच प्रयोजन म्हणजे फल सिद्ध होते. यानेच प्रयोजन, आहे का नाही? आपलं काय प्रयोजन आहे? आपल्याला आज काय आहे? आमटी भाजी भाकर वगैरे हे आपलं प्रयोजन आहे का? रोजचंच प्रयोजन आहे आपलं, नित्य उठून या खावायची चिंता, हे रोजचंच प्रयोजन असतं. तर खरं प्रयोजन काय? मोक्षरूपी फल प्राप्त होणं, हे आपलं त्या ठिकाणी काय प्रयोजन आहे. आणि हे प्रयोजन सिद्ध कधी होणार आहे? जगत आद्यस्थ ठरलं तर हे प्रयोजन आपलं सिद्ध होईल. आणि जगत जर आद्यस्थ ठरलंच नाही, जगत जर मिथ्या ठरलंच नाही, तर हे प्रयोजन सिद्ध होईल का आपलं? मग आपलं प्रयोजन सिद्ध होणार नाही. मग जगत सत्य आहे का मिथ्या आहे? तुम्ही सगळ्यांनी विचार करून सांगा. जगत सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या. मिथ्या आहे. हे अनुभवाने तरी आपल्याला कळलं का नाही? हे अनुभवाने सुद्धा कळतं की नाही? कारण जे परिवर्तनशील असतं ते सत्य नसतं. ऐक शरीर तरी एक, परिवायसा भेद अनेक. हे प्रत्यक्षाचे देख प्रमाणातो, हे शरीर आहे का नाही? पण वयमाना परत्वे याच्यामध्ये बदल होतात की नाही? आणि कालांतराने हे नष्ट पण होतं की नाही? उपजे आणि नाशी ते मायावंशी दिशे, एरवी तत्वता जे वस्तू असे ते अविनाशी, पण उपजे आणि नाशे तैसे सारासार विचारता, भ्रांती ते पाहे आसारता, सार ते स्वभावता नित्य जाणे. सार असणारं परमात्म तत्व नित्य असतं आणि त्याहून हे सगळ्या गोष्टी कशा असतात? मिथ्या असतात, आद्यस्थ असतात. त्याचा नेम हे आद्यस्थ पदार्थाचा नेहमीच आपल्याला आद्यस होतो, म्हणजे सामान्य भाषेमध्ये भ्रम होत असतो. हे जगत भ्रम मिथ्या ठरलं पाहिजे. एखादं म्हणा काय जगत मिथ्या म्हणता? अहो धडधडीत दिसतं, आहे का नाही? तरी तुम्ही म्हणता मिथ्या. मिथ्या का म्हणायचं? परिवर्तनशील आहे, बदलणारा आहे, म्हणून त्याला मिथ्या असं म्हणायचं. पाहता खाली याच प्रयोजनाच्या सिद्धीवर सर्व वेदांत शास्त्राची इमारत आहे, ऐक नाही? बघा आता याच प्रयोजनावरती आपलं काय प्रयोजन आहे? मोक्ष प्राप्त करून घ्यायचं, हे आपलं काय आहे? प्रयोजन आहे. आणि आपल्याला पहिल्या तरंगामध्ये काय म्हटलं त्याने? तुमचा मोक्ष कसा आहे? भावरूप मोक्ष, आहे का नाही? हे लक्षात आहे का गेलं सारं विसरून? हे पण लक्षात ठेवायचं, आहे का नाही? मोक्ष कसा आहे? भावरूप आहे. त्याच्यावर सुद्धा हे वेदांत शास्त्राची इमारत काय ही पण आपल्याला लक्षात घेता येईल. फक्त आता इथं थोडक्यात लक्षात घ्या, वेळ होत आला आता आपला, की प्रयोजनाच्या सिद्धीवर संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. संसार दुःखाची निवृत्ती का करायची? कारण संसार त्या ठिकाणी सत्य आहे का मिथ्या आहे? संसार मिथ्या आहे, आध्यासयुक्त आहे. आध्यास्त पदार्थ हा आध्यासाने युक्त आहे, म्हणून तो मिथ्या त्या ठिकाणी आहे. म्हणून काय लक्षात घ्यायचं की प्रयोजनाच्या सिद्धीवर म्हणजे मिथ्या असणाऱ्या, खोट्या असणाऱ्या पदार्थाची निवृत्ती करून जो सत्य पदार्थ आहे आत्मा,
ब्रह्म त्याला जाणायचं, अशा प्रकारचं आपलं प्रयोजन आहे. त्या प्रयोजनाच्या सिद्धीवर सर्व वेदांत शास्त्राची इमारत उभी आहे. आपली वेदांत शास्त्राची इमारत आहे का नाही, ही वेदांत शास्त्राची इमारत आपली उभी आहे. मग या वेदांत शास्त्राची इमारत कुठपर्यंत राहणार आहे, सत्य कुठपर्यंत ठरणार आहे? जगत तुमचं सत्य ठरलं पाहिजे का जगत मिथ्या ठरलं पाहिजे, मग वेदांत शास्त्राची इमारत उभी राहील. पहा बरं. जगत मिथ्या ठरलं पाहिजे. हा, म्हणजे मी पुढची वळ सुद्धा वाचली नाही तर तुमच्या लक्षात आलं की नाही, वेदांत शास्त्राची इमारत कधी कुठपर्यंत उभं राहील, जगत मिथ्या ठरलं तर. आणि जगत जर त्या ठिकाणी सत्य ठरलं तर मग वेदांत शास्त्राची इमारत काय होईल, आपली कोसळून जाणार. का? कारण वेदांत शास्त्राची इमारत आम्ही एवढं सगळी उभी केली ते जगत मिथ्या ठरण्यावर, पण जगतच जर सत्य ठरलं तर मात्र ही इमारत राहणार नाही. बरोबर आहे का नाही? बरं, आता उदाहरण द्यायचं झालं तर असं समजा, रजेवरला सर्प जर सत्य ठरला तर कंदील बॅटरी आणून उपयोग आहे का? काय नाही पाहिजे त्या ठिकाणी सर्पाची निवृत्ती करायला? काठीच घ्यावं नाही काय, म्हणजे काठी आहे की नाही, बॅटरी लावल्याने काय बॅटरी अशी धरून हाणावं लागते का त्याला? नुसता प्रकाश पडला तरी काय होतं, पण काठीनं कर्म क्रिया करावं लागेल का नाही, आपल्याला मारावं लागेल का नाही त्याला, तरच सर्प मरेल आहे का नाही, तर दुःखच देणार तो आपल्याला. म्हणजेच या ठिकाणी रज्जूवरला सर्प जर सत्य ठरला तर मग आपल्याला कर्म करावा लागेल आणि आपली वेदांत शास्त्राची इमारत कोसळून जाणार आहे का नाही. आणि रजेवरला सर्प जर रजेवरला जो सर्प आहे हा सर्प जर मिथ्या ठरला तर मग काय हरकत नाही, मग तर बॅटरी आणायची, कंदील आणायची आणि अशा पद्धतीने त्याची निवृत्ती करायची, म्हणजे आपली वेदांत शास्त्राची इमारत अशा पद्धतीने उभी राहते त्या ठिकाणी. हा, ते प्रयोजन जगत आद्यस्थ ठरण्यावर अवलंबून आहे. ते प्रयोजन आपलं कधी सिद्ध राहणार आहे, तर जगत आद्यस्थ ठरण्यावर अवलंबून आहे. कशावर आद्यस्थ? ब्रह्मावर आद्यस्थ ठरण्यावर अवलंबून आहे. वादात जर जगत आद्यस्थ ठरले नाही तर वेदांत शास्त्र निष्फळ होणार. आता हा जो वाद आहे का नाही, या वादामध्ये कोणाचा वाद आहे? पूर्व पक्ष उत्तर पक्ष आहे का नाही, यांचा त्या ठिकाणी वाद आहे. पूर्व पक्षामध्ये अनेक शास्त्र त्या ठिकाणी प्रवेश करून जात असतात. तो याचं उदाहरण देईन, पातंजलीचं मत सांगन त्या ठिकाणी, सांख्यांचं मत सांगन, आणखीन कोणाचं तरी मत त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तो सांगतच राहणार आहे की नाही. म्हणून अशा पद्धतीनं ते मतांतर त्या ठिकाणी चालत असतात. आणि हा, तर वादात जर जगत आद्यस्थ ठरले नाही तर वेदांत शास्त्र निष्फळ होणार. वेदांत शास्त्र निष्फळ म्हणजे वेदांत शास्त्राला कोणत्या प्रकारचं फल नाही, म्हणजे त्याची इमारत अशा पद्धतीनं ती कोसळून जाणार. ठीक आहे. समदृष्टीने ब्रह्मावर जगत आद्यस्थ आणि विष्टी दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी आद्यस्थ आहेत. बघा, आता दोन गोष्टी या ठिकाणी नवीन आल्या आता थोड्या आहे का नाही. हे दोन शब्द काय आले आपल्याला, नवीन आले. आता आद्यस्थ शब्द, आद्यास, आद्यस्थ हे कळलं आपल्याला. आता यामध्ये समष्टी व्यष्टी असे दोन शब्द आलेत का नाही. तर आता इथं जरा थोडं लक्ष द्यायचं. समष्टी म्हणजे काय आणि व्यष्टी म्हणजे काय. आता गावामध्ये गेल्याच्या नंतर किती लोक असतात? अनेक लोक असतात आहे का नाही. आणि घरी कोण आहे? हा एकटाच आहे. बरोबर आहे का नाही. मग एकासाठी असतं त्याला काय म्हणायचं? व्यष्टी म्हणायचं. आणि सर्वांसाठी असतं त्याला काय म्हणायचं? समष्टी त्या ठिकाणी म्हणायचं. जंगल पाहतो की नाही, जंगलामध्ये किती झाडं आहेत? अनेक झाडं आहे. त्याला कोणत्या दृष्टीनं पाहायचं? समष्टी दृष्टीनं पाहायचं. आणि घरापाशी किती झाडं आहे? आपल्या एकच झाड आहे. त्या झाडाला कोणत्या दृष्टीनं पाहायचं? व्यष्टी दृष्टीनं पाहायचं. मग अनेकासाठी कोणती दृष्टी आणि एकासाठी कोणती दृष्टी? अनेकासाठी समष्टी, एकासाठी व्यष्टी. अनेकासाठी समष्टी आणि एकासाठी व्यष्टी आहे का नाही. आपल्याला काय करायचं? कुठेतरी आद्यस्थ ठरवायचं आहे का नाही. ब्रह्मावर म्हणा किंवा आत्म्यावर म्हणा, काय फरक पडतो आहे का नाही. दोन्हीवर म्हणायचं काय हरकत नाही. थोडा थोडा फरक आहे, फक्त हे लक्षात आलं पाहिजे. व्यष्टी म्हणजे काय आणि समष्टी म्हणजे काय आहे का नाही. असं असतं की दोन प्रकारची सृष्टी आपल्याला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये ईशकृत सृष्टी आणि जीवकृत सृष्टी किंवा मनोमय सृष्टी अशा दोन प्रकारच्या सृष्टी त्याच्यामध्ये असते. आता वेळ होत चालला ना, तरी पण आपण एवढा मुद्दा थोडा उरकून घेऊ, उद्याला नवीन मुद्दा चालू करू. आता थोडक्यात म्हणजे हे तुम्हाला कळायला पाहिजे, समष्टी काय आहे, व्यष्टी काय आहे. हे जर लक्षात नाही आलं का मग घोळ होतो. बघा, असं असतं की हे सगळं जगत आपल्याला दिसतंय की नाही, घरं दारं शेती डोंगर नद्या नाले पर्वत चंद्र सूर्य, हे काय आपण तयार केले का हो जीवाने?
तुम्ही म्हणा माझ्याकडे ना माझ्या नावावरती किती एकर आहे, 10 एकर शेती. तुम्ही कुठून तयार करून आणली 10 एकर शेती? 10 एकर शेती तुम्ही तयार करून आणली नाही, आहे का नाही? पण 10 एकर तुमच्या नावावरती आहे का नाही? आता तुमच्या नावावरती 10 एकर शेती, 10 एकर क्षेत्राहून तुम्ही भिन्न दुसऱ्याच्या क्षेत्रामध्ये जाता का? पिकं घेण्याकरता जातेच नाही. म्हणजे तुमच्या मनामध्ये किती सृष्टी आहे? 10 एकर सृष्टी आहे का नाही? आणि बाकीची सगळी सृष्टी आहे का नाही? बाकीची सगळी सृष्टी. मग काय केलं ते ती बाकीची त्याच्या नावावरती, त्याच्यानंतर इकडची त्याच्या नावावरती, असं कोणाच्या काही नावं आहे का नाही? आता आपण आपला देश पाहतो की नाही, आपल्या देशाला पण समुद्राचा काही भाग व्यापला का नाही? ते पाकिस्तान इराण त्याचं युद्ध सुरू आहे का नाही? ते म्हणले आता ही इथली खाडी आहे ना, एवढा भाग आमचा आहे, 32 किलोमीटरचा एरिया, याच्यातून जहाजं न्यायची आणायची नाही, असं त्या देशाने सुद्धा तिथं सीमा अशा लावून घेतल्यात की नाही? हे लावून घेतलेले आहेत, आहे का नाही? मग हे सगळं कशामध्ये येत असतं? हे सगळं वेष्टीमध्ये येत असतं, बरोबर आहे का नाही? वास्तविक पाहिलं तर हे याच्यातलं आपलं काय आहे का? याच्यातलं आपलं काहीच नाही ना. हे सगळं कोणी निर्माण केलेलं आहे? हे सगळं परमात्म्याच्या किंवा हे सगळं याला ईश्वर भाव म्हणायचं किंवा ही ईशकृत असणारी सृष्टी आहे का नाही? ही सगळी सृष्टी कशी आहे? ईशकृत सृष्टी आहे. पण त्या सृष्टीवरती काही काही थोडा थोडा आपण आपला अधिकार गाजवत असतो. तेवढा अधिकार गाजवतो तर त्याला काय म्हणायचं? मनोमय सृष्टी असं त्या ठिकाणी म्हणत असायचं. जसं आपण नेहमी पाहत असतो की घराला आग लागली आणि तो सावकार म्हातारा झाला होता, त्याने मोठं घर, काय मोठा प्रशस्त असणारा राजवाडा त्या ठिकाणी तयार केला होता आणि अशा पद्धतीने त्याला आग लागली. आग लागल्याच्या नंतर तो रडू लागला. रडू लागल्याच्या नंतर मुलगा मला का रडता? मला अरे आपल्या राजवाड्याला आग लागली. तो म्हणला आम्ही आताच त्या हवेलीला नोंद विकून टाकली म्हणे. अशा पद्धतीनं तुम्हाला विकली, लागला हसायला. म्हणजे मग त्याने त्याच्यावरला ताबा सोडला. कारण का सोडला बरं? कारण त्याच्या मनामध्ये होतं काय का आपलं हे घर आहे का नाही? आपलं हे घर आहे. मग त्याच्या मनामध्ये तेवढी सृष्टी झाली का नाही? ती कोणती आहे? समष्टी सृष्टी आहे का व्यष्टी सृष्टी आहे त्याच्या घरात? वेष्टी. व्यष्टी सृष्टी आहे का ना त्याच्यामध्ये? कारण एवढंच आहे आपलं, आहे का नाही? मग ही मनोमय असणारी सृष्टी आहे. आणि ईशकृत सृष्टी असते ना, ती सगळी जगत त्याच्यामध्ये व्यापलेलं आहे. ती कोणती सृष्टी असते? समष्टी सृष्टी असते. अशा 2 प्रकारच्या सृष्टी विचारात घ्यायच्या. आता त्या 2 प्रकारच्या दृष्टीने विचार करायचा. समष्टी दृष्टीने विचार केला तर ब्रह्म घ्यायचं आणि व्यष्टी दृष्टीने विचार केला तर आत्मा वगैरे त्या ठिकाणी घ्यायचा, आहे का नाही? आता मग आपण त्याला साक्षी म्हटलं. आता त्या साक्षीला आपण काय म्हणू लागलो? आत्मा असं त्या ठिकाणी म्हणू लागलो. आता आत्मा होईल, कधी कधी तोमपद लक्ष येतं. सुरुवातीला आपल्याला तोमपद लक्ष आलं, नंतर साक्षी आला, आता आत्मा आला, कधी कधी प्रत्येक आत्मा येईल, अशी त्याला वेगवेगळी नावं येत असतात. बघा, समष्टी दृष्टीने ब्रह्मावर जगत आद्यस्त आणि व्यष्टी दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी आद्यस्त. आत्म्यावर अहंकारादी म्हणजे काय बरं? आत्म्यावर अहंकार नाही का? मी आणि माझं, हे क्षेत्र माझं आहे, हे घर माझं आहे आणि मी त्याचा मालक आहे, मी माझं, असं आहे का नाही? मग हे आत्म्यावरती काय म्हणायचं? हे जग, हे आत्म्यावरती मी आणि माझं, हा त्याला काय असतो? अहंकार असतो. आणि ईश्वर काय म्हणतो? हे सगळं मी निर्माण केलेलं आहे, असं तो म्हणत असतो. म्हणजे त्याची व्यापक सृष्टी आणि याची असणारी लहान असणारी सृष्टी, अशा 2 प्रकारचे विचार घ्यायच्या. आत्म्यावर अहंकारादी अध्यस्त आहेत असे थोड्या भेदाने म्हणण्याची वहिवाट आहे. अशी थोड्या थोड्या भेदाने काय म्हणण्याची वहिवाट, विचार सरणी अशा पद्धतीनं आहे. वास्तविक विषय निरूपणामध्ये जीव म्हणजे आत्मा व ब्रह्म एकच आहे का नाही? जीव म्हणजेच काय? जीवच त्या ठिकाणी आत्मा. कारण आत्म्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब आणि तो आभास विशेषणाने युक्त जेव्हा तो विशिष्ट होतो त्याला जीव म्हणतात. वास्तविक पाहिलं तर तो जीव कोण आहे? जीव म्हणजेच त्या ठिकाणी आत्मा. आणि आत्माच कोण आहे? त्या ठिकाणी सर्वव्यापक असणारं ब्रह्म आहे. मग याच्यामध्ये काही फरक आहे का? याच्यामध्ये काही फरक नाही. जसं तो बाहेरचा असणारा प्रकाश, तो खिडकीमध्ये आला, खिडकीतला घरात आला, आहे का नाही? घरातला प्रकाश आणि खिडकीतला प्रकाश आणि बाहेर असणारा प्रकाश वेगळा आहे का? एकच आहे. एकच असणारा प्रकाश आहे, तो काही वेगळा नाही. पण जीव म्हटलं काय, आत्मा म्हटलं काय आणि ब्रह्म म्हटलं काय, काही फरक आहे का? काही फरक पडत नाही. खिडकीपासून घरा आतमध्ये आला म्हणून तो विष्टी रूपाने झाला आणि बाहेरचा जो होतो तो समष्टी दृष्टीने होतो. इतकाच त्याच्यामध्ये काय असतो? फरक असतो. असे सिद्ध केले आहे की तेव्हा कोणावरही काही आद्यस्त म्हटले तरी हरकत नाही. आता कोणावर काही म्हटलं, ब्रह्मावर जगत म्हटलं आणि आत्म्यावर अहंकारादी म्हटलं तर काही फरक पडतो का? काही फरक पडत नाही. सगळं काय, समुद्राचं एकाकडेचं थोडं पाणी घेतलं किंवा मध्ये जाऊन काही पाणी आणलं तर सगळं पाणी खारटच आहे का? त्याच्यामध्ये काय बदल आहे? काही बदल नाही. सगळं कसं आहे?
एकच आहे. कोणावरही काही म्हणा, काही फरक पडत नाही, तरी हरकत नाही. आता खालची ओळ पहा, खालचा मुद्दा पहा. आद्यासाचे वर्णन जीवाच्या स्वाभाविक समजुतीच्या अत्यंत विरुद्ध असल्यामुळे लवकर पटण्यासारखे नाही. आता हे सांगणाऱ्याने म्हटलं का ग्रंथकारानेच म्हटलं असं? हे ग्रंथकारानेच असं म्हटलं की नाही, जीवाच्या समजुतीच्या अत्यंत विरोध आहे का नाही? तुम्ही म्हणाल अहो हे काही पहिल्यांदाच ऐकतो, हे शब्द आमच्या ध्यानात राहते नाही, हे कुठून कुठून नवीन नवीन शब्द आले, आम्हाला त्याची सवय पण नाही, हे स्वाभाविकपणे आहे का नाही? आहे. आणि हे ग्रंथकाराने मान्य केलं की नाही? मान्य केलं म्हणजे मान्य करण्यासारखंच आहे. म्हणजे सामान्य जीवाला एकाएकी पटेल का? पटण्यासारखं नाही. म्हणून अध्यासाचे वर्णन जीवाच्या स्वाभाविक समजुतीच्या अत्यंत विरुद्ध असल्यामुळे लवकर पटण्यासारखे नाही, आहे की नाही? आता आळस न करता अध्यास म्हणजे भ्रम, हे चांगले लक्षात ठेवावे. मग आता याच्यातून काय घ्यायचं आपल्याला? आळस न करता, झोपा न काढता, डोळे न झाकता, पूर्ण लक्ष देता, आहे का नाही? आळस न करता अशा पद्धतीनं काय करायचं? अध्यास म्हणजेच भ्रम, आहे का नाही? आता भ्रम कशाला म्हणायचं? सामान्य भाषेमध्ये भ्रम म्हणायचं, शास्त्रीय भाषेमध्ये अध्यास म्हणायचं. आणि अध्यास आणि भ्रम हा वेगळा नाही, अध्यास आणि भ्रम एकच त्या ठिकाणी आहे का नाही? हे चांगले लक्षात ठेवून पुढील विषयाचे वारंवार चिंतन केल्यास समजून येईल. सारखं तुम्ही पुढील विषयाचं वारंवार चिंतन केलं का ग्रंथकारच सांगतात की तुम्हाला अशा पद्धतीने ते लक्षात येईल. चिंतने चिंतने तद्रुपता. खाली पाहतात, थोडं वाचून घे वाटलं तर. आता वेळ होत चालला ना, आता ते काय होतं, जास्त वेळ होत चालला का मग ते डोक्यावरून जातं. कारण आपल्या डोक्यात काय असतं, इतकाच वेळ मी फक्त ग्रंथ चिंतनाला दिलेला आहे, याच्यापेक्षा वेळ मी जास्त देऊ शकत नाही, कारण माझा वेळ मला फार महत्त्वाचा, मला जीवन जगायचं आहे ना, असं प्रत्येक जण म्हणतो, आहे की नाही? पण कशामध्ये जीवन जगायचं आहे? सुखात का नरकात? नरकातच जीवन जगायचं असतं. उलट हे सुखाचं खरं कारण आहे. उलट याच्यातले एक तुका म्हणे सोडल्या गाठी दिले मिठी पायाशी, आहे का नाही? संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळे. संदेहाच्या गाठी कधी सुटतील बरं? आहे का नाही? संदेह बाधक आपण ते रज्जू सर्पवत भासत असे. हा संदेह आपल्याला फार दुःख देत असतो ना. म्हणूनही संशय उनी थोर, अनेक पाप नाही घोर, ही विनाशाची वाघोर प्राणी अशी. ही विनाशरूपी वाघोर जाळ तयार झालेली, त्या जाळ्यातच मनुष्य गुंतून पडला, बाहेर निघतच नाही का? संशयाचं. मग संदेहाच्या सुटल्या गाठी, याच्यात आपल्या संदेहाच्या गाठी एक एक गाठी सुटल. आणि तुकोबरांच्या म्हणण्याप्रमाणे तुका म्हणे सोडिल्या गाठी आणि झालं पोटी शीतळ. पोटामध्ये शीतलता आली की नाही? आता पोट दुखतं का? पोटात रग लागते का? त्रास होतो का? आता नाही. उलट काय अमृताचा निर्जरू प्रसवे जयाच्या जठरू. अमृताचा पाझर त्याच्या पोटामध्ये लागेल त्याला. मग आता बाकीचं काही खरं वाटेल का? बाकीच्याला महत्व देऊशी वाटणार नाही. मग इथं एक एक गाठी सुटत असेल ना, वेळ किती होतो? उलट चिंतने सरेतो धन्य धन्य काळ. चिंतनामध्ये हा काळ सरतो की नाही आपला? मग हा काळ सामान्य आहे का? या काळालाच खरं धन्य म्हणायचं. आपल्या जीवनातला हा काळ धन्य. काळ सार्थक केला त्याने धरला मनी विठ्ठल. काळ त्याने सार्थक केला कोणी? धरिला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा, कोणत्या प्रकारचा दंभ ठेवला नाही महाराज, दंभ बाजूला केला. अशा पद्धतीनं हा काळ जर त्याच्यामध्ये सरत असेल तर उलट हा काळ त्याच्यातच सरावा. याच्यासाठीच आपल्याला मनुष्यदेह मिळाला का नाही? आणि हे सांगण्यासाठी मी परत आणखी वेळ घेऊ लागलो. जाऊ द्या, असू द्या. प्रथम पूर्व पक्षीच्या दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी अनात्म पदार्थ अध्यस्त असणे संभवनीय नाही असे सांगून नंतर सिद्धांतीच्या मताने अध्यास कसा संभवनीय आहे हे सांगू, आहे का नाही? आता इथं पहिल्यांदा काय सांगणार आहे आम्ही? पहिल्यांदा तुम्हाला आता ह्या ठिकाणी ग्रंथकार म्हणतात पूर्व पक्षीच्या दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी अनात्म पदार्थ अध्यस्त असणे संभवनीय नाही. म्हणजे याला काय करायचे? आपली इमारत शाबूत ठेवायची का कोसळायची? कोसळायची. याला कोसळायची. हा याच्यासाठी काय करणार आहे? उचल टाक करणार आहे. तुम्ही म्हणता जगत आद्यस्त आहे, जगत खोटे, मिथ्य आहे, असे तसे, असं तुम्ही म्हणता. तुम्ही किती म्हणा हे जगत सत्यचे धडधडीत दिसते सगळे जगत, आहे का नाही? तुम्हाला वाटतं ना हे सगळं खोटं, आहे का नाही? मग या समोर बरं तुमच्या अशी कानफाडीत अशी मारून दाखवतो, सांगा बरं तुम्हाला लागले का नाही? तुम्ही जर म्हणले मला लागत नाही, मग दुसऱ्या गालपडीत मारून दाखवतो, मग लागले का नाही मग सांगा बरं. तुम्ही म्हणले लागलीच बाबा मला, आता चांगली लागली बरं का, आता नका मारू, आता मला खरं वाटतं बरं का
का त्या ठिकाणी. मग सांग बरं, जगत सत्य आहे का नाही. इतकी तो उचलता करणारे. आता हे तुम्हाला म्हणलं हे खरं वाटतं का नाही, असं सगळ्या गोष्टी आपल्याला तो इतक्या तंतोतंत सांगणार. आणि हे तर काय, याच्यापेक्षा भारी भारी प्रक्रिया करून सांगणार आणि आपल्याला तो जगत सत्य मानायला लावणार. जगत जर सत्य, मग आद्यच जर ठरलंच नाही, जगत जर सत्यच ठरलं, तर आपली वेदांत शास्त्राची इमारत पूर्णतः तो कोसळून पाडणारे आहे का नाही. असं होतं. कधी कधी म्हणतात जाऊ दे, मला वेदांत पक्षाचं मानण्यापेक्षा मला पूर्व पक्षाचंच बरं वाटतं, तुम्ही वेदांत पक्ष माना, मी याचं मान्य करून मी आता ग्रंथ ठेवून देतो. अशी पण मंडळी मानणारी आहेत आहे का नाही. कारण ते लगेच आता आपला पाय त्या ठिकाणी पुढं चालवतच नाही, तिथंच जागेवर ठेवणार. आता म्हणले पाय रावला, पाय माझा आता आहे का नाही, आता काही सुटण्यासारखं नाही असं म्हणतील. असो, पूर्व पक्षीच्या दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी अनात्म पदार्थ आद्यस्थ आहे का नाही. आता अनात्म पदार्थ म्हणजे काय, जे पदार्थ आत्मा नाही त्याला काय म्हणायचं, अनात्मा आहे का नाही. आपण पंचक्लेश पाहिले का नाही, आणि पंचक्लेश पाहत असताना त्याच्यामध्ये दिलं का नाही अविद्या, हे सगळं अनात्म पदार्थ आहे का नाही. त्याला नित्य शुद्ध सुखरूप असं म्हणू लागलं का नाही. ते नित्य आहे का, ते मुळात अनित्यच आहे का नाही. ते सुखरूप आहे का दुःखरूप आहे, दुःखरूप आहे. हे सगळं काय अनात्मच असं सांगितलं का नाही, त्याला सत्य मानतो त्या ठिकाणी. ते काय सगळे पदार्थ अनात्मा आहे, म्हणजे आत्म्याला टाकून जे पदार्थ असतात ते सगळे कसे असतात, अनात्म पदार्थ असतात. आणि अहंकारादी म्हणजे काय, मी आणि माझं, हे अहंकारादी आलं का नाही. इथं सतत मी आणि माझं असं घ्यायचं आहे का नाही. अनात्म पदार्थ आद्यस्थ असणे संभवनीय नाही. हे पदार्थ आद्यस्थ म्हणजे मिथ्या ऐक नाही, भ्रमयुक्त असणे संभवनीय नाही. मग ते पदार्थ कसे असतील, सत्यच असतील असा पूर्वपक्षी त्या ठिकाणी म्हणेल. असणे संभवनीय नाही असे सांगून नंतर सिद्धांतीच्या मताने अध्यास कसा संभवनीय आहे हे सांगू. नंतर सिद्धांत मताने काय सांगायचा, अरे बाबा तू किती जरी म्हटला जगत त्या ठिकाणी सत्य आहे, जगत सत्य असणं शक्य नाही. हे जगत काय आहे, किती तू सांगायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी मिथ्याच आहे. त्याचा फक्त आपल्याला काय होता असतो, भ्रम होतो. म्हणजेच काय होतो, आपल्याला जगताचा भ्रम होतो. म्हणजे काय होतो, जगताचा भ्रम होतो, आद्यास होतो आहे का नाही. आद्यास त्या ठिकाणी होत असतो आहे का नाही. असं सिद्धांत मताने त्या अध्यास ठिकाणी होतो. हा 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 म्हणजे मताने अध्यास कसा संभवनीय आहे हे सांगू. या प्रकरणात फक्त अध्यासाची संभावना मात्र सांगायची आहे. या प्रकरणामध्ये काय करायचं, ह्या दुसऱ्या तरंगामध्ये, हे दुसरं तरंगाचा हे प्रकरण आहे की नाही, याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचंय, अध्यास कसा आहे एवढं फक्त सांगायचे. त्याची सिद्धी लगेच करायची का, आपल्याला सिद्धी आपल्याला करायची नाही. ते करू आपण चौथ्या तरंगात करू, 6व्या तरंगामध्ये करू, 5व्या तरंगामध्ये होणार नाही. 5व्या तरंगामध्ये लय चिंतन पाहिजे आपल्याला. म्हणून काय करायचं आपल्याला, की या प्रकरणात फक्त अध्यासाची संभावना मात्र सांगायची आहे. अध्यासाचे स्वरूप काय, अध्यासाचे स्वरूप व सिद्धी पुढे चौथ्या व 6व्या तरंगात प्रतिपादन करू आहे का नाही. ते सांगू आपण कुठं, चौथ्या आणि 6व्या तरंगात मध्ये सांगू. आता फक्त काय सांगायचंय, अध्यास आहे का नाही हे फक्त सांगायचंय, बाकीचं मात्र आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं नाही. खालचं एक पॅरेग्राफ थोडा वाचून घ्या, थांबून घ्या. वेदांत मात्र सर्व जगत अध्यस्थ असून जगत कारण ब्रह्मस्वरूपाचे म्हणा किंवा आत्मस्वरूपाचे म्हणा, ब्रह्मस्वरूपाचे आत्मस्वरूपाचे जे अज्ञान तेही आत्मस्वरूपावर अध्यस्थ आहे. त्यात अज्ञानास कारणाध्यास आणि अहंकारादी सर्व जगतास कार्याध्यास म्हणतात. कारणाध्यास हा साक्षात दुःखास हेतू नसून कार्याध्यासच साक्षात दुःखास हेतू आहे. म्हणून प्रथम कार्याध्यासाचा संभव असंभव सांगू, नंतर कारणाध्यासाचा असंभव सांगू. ऐक नाही. आता काय म्हटलं त्या ठिकाणी, की हे जगत कारण हे सगळं काय ब्रह्मावर म्हणा, आत्म्यावर म्हणा आहे का नाही, हे सगळं काय त्या ठिकाणी आद्यस्थ आहे. आणि ते आद्यस्थ असतो, त्याला दोन प्रकारचे आद्यस आता काल एक वृत्ती प्रभाकरामध्ये आद्यसाची 5 कारणं सांगितली. आता इथं आद्यसाची फक्त काय आपल्याला 2 कारणं ह्या ठिकाणी सांगितलेली आहे. याच्यामध्ये एक सांगितलेलं आहे कारणाध्यास आणि एक सांगितलेलं आहे कार्याध्यास आहे का नाही. कारणाध्यास आणि कार्याध्यास म्हणजे काय, त्याचं असं असतं की माती आहे आणि घट आहे का नाही. मग मातीला कारणाध्यास म्हणायचं का कार्याध्यास म्हणायचं, मातीला माती काय कारण आहे का नाही, कारण आहे. आणि घट काय त्या ठिकाणी, घट कार्य आहे का नाही. मग सर्प रज्जू काय आणि सर्प काय, कारण रज्जू काय कारण कारण आणि रज्जूवर भासलेलं सर्प
कार्य मग साक्षात दुःखाला रज्जू दुःखाला कारण आहे का सर्प दुःखाला कारण आहे? सर्प. सर्प दुःखाला कारण आहे. पण ते कारण कसं असतं माहितीये का? कारण ते बीजासारखं लपलेलं असतं, ते दिसून येत नाही आपल्याला, आहे का नाही? मग खरं तर ते कारण असतं पण दिसत नाही. पण ते आता समजा माती आपल्या दुःखाला कारण तयार होत नाही, पण मातीचा गट झाला की बसा वाद पाणी, मग झालं कारण चालू आहे, कार्य सुरू झालं. म्हणजे कार्य नेहमी दुःखाला कारण त्या ठिकाणी असतं. मग आता आपण काय करू म्हणले, तुम्हाला ना असं वाटेल ना की पहिलं कारण सांगा, ऐक नाही, पण कारण सांगण्यापेक्षा तुम्हाला दुःख निवृत्त करावं वाटतं की नाही, त्याच्यापेक्षा आम्ही कारणाध्यास सांगण्याच्या ऐवजी काय करू, तुम्हाला कार्याध्यास कसा आहे त्या ठिकाणी कार्याध्यास सांगू, नंतर त्याचं कारणाध्यासही त्या ठिकाणी सांगू. पण ते कडं आपण पुढच्या प्रकरणामध्ये थोडं थोडं पाहू. आता या ठिकाणी वेळ झाला, आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय